Welcome, 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 gladiators. Welcome. I have started 5 minutes early. Let other people join in. Welcome, gladiators. Welcome. Great evening to all. Another interesting topic. Another great evening. Great evening to all. We will start sharp at 7:30. Great. Chandrasekhar, Sulbha Sahasrabudhe, Vidya Shimge Madam, Shudhamati Paचपांडे, प्रमोद मोरे, सुधाकर नारखेडे, भरपूर लोक जॉईन झालेले आहेत. ग्रेट. स्टिल देयर इज 5 more minutes. 5 मिनिटं आहेत आपल्याकडं. तोपर्यंत काही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करतो. एन्जॉय दॅट व्हिडिओ. एन्जॉय. Great evening to all. It's 7:32. And welcome gladiators. सगळ्यांचं फ्रायडे नाही सॅटरडे मीटअप्स मध्ये. काल आपला फ्रायडेला दुसरा वेबिनार होता आस्क मी एनिथिंग. दॅट्स वाय एक दिवस आपण या आठवड्यामध्ये पोस्टपोन केलं आणि प्रत्येक ग्लॅडिएटर मीटिंग मध्ये एखादा इंटरेस्टिंग टॉपिक वन इंटरेस्टिंग टॉपिक ईच वीक घेऊन येण्याचं प्रॉमिस DFF ने आणि मी तुम्हाला केलंय. सो आजपासून आपण आपल्या बेसिक आहाराची प्रिन्सिपल्स आपण समजून घेतल्यानंतर सात्विक आहार काय असतो, नैसर्गिक आहार कशा पद्धतीने घेतला पाहिजे, आहाराची पथ्य काय काय असली पाहिजेत, राईट, हे सगळं तर आपण शिकतोय. पण ज्या ठिकाणी आपल्याला हे युद्ध करायचं आहे म्हणजे आपल्याला आपल्या डायबिटीसला हरवायचं आहे आणि आपलं जे युद्धभूमी आहे ती खऱ्या अर्थाने किचन आहे, राईट. सो माझं सगळ्यांना सजेशन राहील की तुमच्या घरातली गृहिणी जर का आता हे सेशन ऐकत असेल तर ते तुमच्यासाठी जास्त फायद्याचं आहे. कारण काही मी थोड्याच टिप्स देणार आहे पण चांगल्या टिप्स देणार आहे तुमच्यासाठी की DFF कशा पद्धतीचं किचन तुमच्याकडून एक्सपेक्ट करताय, राईट. सो डाएट बद्दल आपण प्रत्येक वेळा बोलतोय. डाएटने आपल्याला आजारमुक्ती अचीव करायची आहे. आपल्याला आजारमुक्त डायबिटीस मुक्त व्हायचं आहे. पण ऍक्च्युली आपली जी युद्धभूमी आहे ती खऱ्या अर्थाने आपलं किचन असणार आहे. मी माझ्या सेशनच्या सुरुवातीलाच तुम्हाला हे सगळ्यांना क्लिअर केलं होतं की आपल्या डॉक्टरांच्या व्यतिरिक्त किंवा डायबिटीस फ्री फॉरएव्हर मधल्या पॅनल डॉक्टरांच्या व्यतिरिक्त अजून एक जो प्रमुख माणूस आपल्याला या युद्धामध्ये मदत करणार आहे तो आहे तो तुमच्या घरातला फॅमिली डॉक्टर म्हणजे तुमची गृहिणी, राईट. सो एखादा सैनिक जसा असतो त्या सैनिकाला नुसतं त्याची मानसिकता चांगली आहे, त्याची तब्येत चांगली आहे, त्याची काय म्हणू शकतो आपण त्याच्याकडे आपण स्किल चांगला आहे, पण त्याच्या हातामध्ये जर का आपण चांगल्या पद्धतीची बंदूक चांगल्या पद्धतीची तलवार नाही दिली तर तो पुढच्या शत्रू समोर निष्प्रभ ठरू शकतो, राईट. सो तुम्हाला फक्त डाएट फॉलो करा, डाएट केला पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, अगोदर सलाड खाल्लं पाहिजे एवढं सांगून भागणार नाही. ते कसं बनवायचं, ते कसं चांगल्या पद्धतीनं करायचं आणि काय गोष्टी आपण आपल्या किचन मध्ये सेट केल्या पाहिजेत हे थोडंसं तुम्हाला सांगावं. त्या अनुषंगाने ही सिरीज मी आता पुढे कंटिन्यू करणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं किचन आयडियली कसं असलं पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या किचन मध्ये असल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी तुम्ही ताज्या स्वरूपात घेतल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला साठवून ठेवल्या पाहिजेत, तुम्ही कुठल्या गोष्टी कायमस्वरूपी तुमच्या किचन मधनं बाहेर काढल्या पाहिजेत, त्यानंतर कुठले टूल्स तुम्ही वापरले पाहिजेत. गोष्टी साध्या आणि सोप्या असतात. तुम्ही मिक्सर कुठला वापरला पाहिजे, ब्लेंडर कुठला वापरला पाहिजे, त्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये एखादी सुरी कुठली असली पाहिजे, एक चमचा म्हणजे नेमकं किती, पिंच म्हणजे काय, त्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे. कारण आपण ज्या काही रेसिपीज तुम्हाला शिकवणार आहे, सांगणार आहे, सलाडचं सांगणार आहे ते जर का मी योग्य प्रमाणात घेतलं नाही, जसं एखादं औषध पण असतं त्या औषधाचा डोस ठरलेला असतो की तुम्हाला मेटफॉर्मिनची गोळी जी आहे ती 500 मिलीग्रॅम घेतली तर तुम्हाला तो रिझल्ट एक्सपेक्टेड आहे तो मिळू शकतो. पॅरासिटामॉलची गोळी त्याच्या ठराविक प्रमाणामध्ये ज्याला आपण डोस म्हणतो. तर आपण आपलं आहार हे जर का औषध म्हणून घेतोय आणि आपल्याला या आहारामधून आपल्याला आजारमुक्ती साधायची आहे तर त्या आहाराचा जो डोस आहे तो पण आपण व्यवस्थित घेतला पाहिजे. तर तो डोस मोजण्यासाठी काय प्रमाण असतं, मुठभर म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. आम्ही म्हणलं की मुठभर आपल्याला नट्स घ्यायचे आहेत किंवा मुठभर आपल्याला
आपण जे ड्रायफ्रुट्स वापरतो ते घ्यायचे. तर प्रत्येकाचा मुठीचा जो साईज आहे तो वेगवेगळा असू शकतो. चमचा म्हणला तर कोणाचा प्लास्टिकचा चमचा असतो, कोणाचा अल्युमिनियमचा असतो, कोणाचा अजूनही कुठल्या प्रकारचा असतो. तर हे जे प्रमाण आहे ते कसं असलं पाहिजे याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती द्यावी. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की आपण फ्रुट्स वापरले पाहिजेत, हर्ब्स वापरले पाहिजेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्या याच्यामध्ये पानांचा आपल्या सॅलड्स मध्ये वापर केला पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीच्या पावडर म्हणजे दालचिनीची पावडर आपण सांगतो, हळदीची पावडर सांगतो. ह्याच्या व्यतिरिक्त कुठले मसाले आपण वापरले पाहिजेत, भांडं कुठलं असलं पाहिजे तुमच्या किचन मध्ये वापरताना, अल्युमिनियमचं वापरायचं, तांब्याचं वापरायचं, कढई कुठली वापरायची का मातीची भांडी वापरायची, हे बरेच सारखे प्रश्न आपल्याला ह्याच्यामध्ये अनुत्तरित राहतात. तर या फ्रायडे मीटअप्स मध्ये इथून पुढच्या 3 ते 4 सेशन्स मध्ये DFFच्या आयडियल किचन तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे, तुम्ही तुमचं किचन कशा पद्धतीनं सजवलं पाहिजे, तुम्ही कुठली कुठली आयुध वापरली पाहिजे, कुठले कुठले किचन मधले टूल्स तुम्ही वापरले पाहिजे, ते तुम्हाला कुठं अवेलेबल होतील, कुठून तुम्ही आणायचे आहेत, कसे वापरायचे, हे मी तुम्हाला पुढच्या सिरीज मध्ये सांगणार आहे. स्प्राउट्स बद्दल मी थोडंसं बोलणार आहे की स्प्राउट्स म्हणजे एक्झॅक्टली मोड आलेली कडधान्य कशी वापरली पाहिजे, ती कशा पद्धतीनं आपल्याला खाण्यायोग्य बनवता आली पाहिजे. दुधाचे अल्टरनेटिव्ह म्हणजे जे आम्ही तुम्हाला सांगतो की व्हेगान पद्धतीचं दूध तुम्ही बनवणं गरजेचं आहे, तर ते कशा पद्धतीनं वापरायचं, त्याच्यासाठी कुठले कुठले टूल्स आपल्याला वापरायचे हे आपण पुढच्या काही सेशन्स मध्ये तुम्हाला शिकवणार आहोत. सो कुणीही फ्रायडे किंवा ग्लॅडिएटर मीट्स आहेत त्या मिस करू नका, किंवा मिस झालं तर तुम्ही नंतर ती जी माझी रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग तुम्ही सगळ्यांनी बघायचं आहे. सो बिफोर आय स्टार्ट, एम आय ऑडिबल, माझा आवाज व्यवस्थित येतोय का? प्लीज टाईप लाऊड अँड क्लिअर इन टू द चॅट बॉक्स. प्लीज टाईप लाऊड अँड क्लिअर इन टू चॅट बॉक्स. आय होप तुमच्या बरोबर तुमची घरातली गृहिणी तुमच्या बरोबर आहे. एम आय ऑडिबल? एम आय ऑडिबल? प्लीज टाईप येस इन टू द चॅट बॉक्स. थोडंसं ऍज आय सजेस्टेड एक डायरी आणि पेन नोट्स काढायला तुम्ही ठेवला असावं याच्यावरती. आणि आय एम हॅपी, बरेच सारखे पेशंट्स मला भेटतायत आणि बरेच सारखे पेशंट्स मला सांगतायत की सर तुमच्या फ्रायडे मीटअप जे असतात ते आम्ही टीव्हीवरती, कॉम्प्युटरवरती, घरात सगळ्यांना ऐकू जाईल, आमच्या मुलांना, आमच्या फॅमिली मेंबर्सना ऐकू जाईल, अशा पद्धतीने सेशन्स लावतोय. सो आय एम हॅपी. मॅक्सिमम नॉलेज शेअर करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत हे पोहोचवा. आणि तुम्ही जे ह्या सगळ्या गोष्टी सांगताय त्या मला अजूनही हुरूप देत आहेत, अजूनही जास्तीत जास्त नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवावं. अजूनही ज्या काही चांगल्या गोष्टी माझ्या कानावर पडत आहेत, माझ्या वाचनामध्ये येत आहेत, ड्युरिंग आम्ही जो काही कोर्स डेव्हलप करतोय त्याच्यामध्ये येत आहेत, त्या सगळ्या गोष्टी, सगळं नॉलेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो आय होप तुमच्या सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतोय. Very good, very good, very good. Thank you, thank you. I think more than 165 people have joined. So let's begin, right? So today's learning, आजचं जे टॉपिक आहे ह्याच्यामधली बेसिक कन्सेप्ट आहे DFF आयडियल किचन. आयडियल डायबिटीज फ्री फॉरएव्हर होण्यासाठी तुमचं किचन कसं असलं पाहिजे, का आयडियल किचन हे तुम्हाला सांगायची गरज नाही, मी आताच एक्सप्लेन केलं. आपल्याला आपण एक डायबिटीज विरुद्ध युद्ध पुकारले आणि या युद्धाची सुरुवात किंवा ही युद्धभूमी जी आहे ते आपलं किचन आहे. सो या किचनच्या मध्ये आपली सगळी आयुध व्यवस्थित पाहिजेत. आपल्या नुसती आयुध व्यवस्थित नाही, ती वर्किंग कंडिशन्स मध्ये पाहिजेत. त्याचा वापर कसा करायचा आहे आपल्याला कळला पाहिजे, त्याचा स्किल सेट आपल्याकडे असला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आयडियल किचन असणं गरजेचं आहे. काही टिप्स तुम्हाला मी देणार आहे की तुम्ही कुठल्या गोष्टी साठवायच्या, कुठल्या गोष्टी फ्रेश आणायच्या, कशा पद्धतीनं त्या गोष्टी वापरायच्या, टूल्स कुठले वापरायचे. ह्याच्या मी 12 ते 14 तुम्हाला प्रामुख्याने टिप्स देणार आहेत, ज्या कुठल्याही घरामध्ये, कुठल्याही किचन मध्ये आपण सहजगत्या करू शकतो. आणि त्याचा फक्त तुम्हाला डायबिटीस आहे म्हणून फायदा होत नाही, तर पूर्ण फॅमिलीला त्याचा फायदा होण्यास मदत होती. तुमचं सॅलेड लवकर तयार होतं, तुमचे सूप्स लवकर तयार होतात, तुमच्याकडे जो स्टॉक पाहिजे व्हेजिटेबल्स ठेवायचा तो तुम्हाला पूरकपणे वापरता येतो. आणि कुठलीही आयुध जी आम्ही तुम्हाला टूल्स सांगणार आहे त्यामुळे तुमचं लाईफ इझी बनतं. तुम्हाला सॅलेड बनवण्यामध्ये मजा येते, सूप्स बनवण्यामध्ये मजा येते. तेच दररोज खाण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर का आपण एखादी गोष्ट बनवली तर ती टेस्टला पण चांगली लागते, दिसायला पण चांगली दिसते. आणि तुमच्या फॅमिलीकडून तुमची मुलं असतील, तुमचे घरातले आई वडील असतील, सासू सासरे असतील, तर तेही ती गोष्ट आवडीनं खाऊ शकतात. सो मी ज्या काही गोष्टी सांगतोय या नुसत्या ऐकून सोडून द्यायच्या नाहीत. इथून पुढचे जे काही सेशन्स आहेत हे रिअल वर्क तुमच्यासाठी असणार आहे, ते तुम्ही इम्प्लिमेंट करून बघायचं आहे. ज्या काही गोष्टी, ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तुम्हाला शिकवणार आहे त्या तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर त्याचा फायदा तुम्हाला होता. आणि आय ऑलवेज बिलीव्ह 100-200 गोष्टी सांगण्यापेक्षा 10-12 गोष्टी तुम्हाला सांगायच्या,
त्यातल्या तुम्ही 80% 90% फॉलो करायचा, त्याचे रिझल्ट तुम्हाला पॉझिटिव्ह दिसले की मग पुढच्या 10 गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. या दृष्टिकोनातूनच आपण पुढे जाणार आहे. सो आजचा टॉपिक जर का तुम्हाला चांगला वाटला असेल की येस हा टॉपिक आपल्यासाठी युजफुल आहे, तर जस्ट टाईप युजफुल किंवा जस्ट टाईप ऑसम इनटू द चॅट बॉक्स. ऑसम. तुम्हाला जर का जो काही टॉपिक मी चूज केलाय खरोखर वाटत असेल तर टाका, नसेल टाकत तर काहीच मेन्शन करू नका, किंवा जस्ट टाईप युजफुल आहे हा टॉपिक, सांगायला पाहिजे होता, हा टॉपिक आमच्यासाठी उपयुक्त आहे. बिफोर आय स्टार्ट दिस थिंग जस्ट टाईप युजफुल, सो दॅट आय विल ऑल्सो गेट एन एनकरेजमेंट की बाबा येस जे काही टॉपिक्स आम्ही घेतोय ते खरोखर तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. आणि सेशनच्या शेवटी पण मी परत एकदा तुम्हाला विचारणार आहे. ओके, सो रेडी अँड वी विल स्टार्ट. ओके, सो प्री रिक्विसाइट्स. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण आयडियल किचन किंवा DFF रेसिपीज आम्ही जेव्हा तुम्हाला हे किचन टेक्निक्स आम्ही शिकवणार, आम्ही तुम्हाला टूल्स देणार, त्यानंतर ऍक्च्युली मे बी ऑक्टोबरच्या सेकंड वीक पासून आम्ही तुम्हाला रेसिपीजचे काही सेशन्स घेणार आहे. म्हणजे काही सेशन्स मध्ये मी फक्त ब्रेकफास्टला काय वापरायचं, दुपारच्या जेवणामध्ये काय वापरायचं, सलाड्स काय वापरायचे, स्वीट्स काय वापरायचे, या ऍक्च्युअली रेसिपीज मी तुम्हाला माझ्या सेशन्स मध्ये दाखवणार आहे, किंवा त्या रेसिपीचे टेक्निक्स काय काय ते सांगणार आहे. त्याचे व्हिडिओ जमलं तर आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, सो दॅट यू विल गेट अन इंटरेस्टिंग पार्ट. पण त्या रेसिपीज तयार करण्यासाठी तुमचं किचन जे आहे आणि तुमचा माइंडसेट आहे तो सेट होणं गरजेचं आहे. तुम्हाला डायरेक्ट रेसिपी देऊन ते काम होणार नाही. आतापर्यंत आमचा 5 ते 6 वर्षाचा अनुभव सांगतोय की हे सॅलड आणि रेसिपी करण्यासाठी तुमचं जे किचन आहे ते चांगलं होणं गरजेचं आहे. सो वी रेकमेंड दॅट यू बाय फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स फ्रेश. आमचं जे पहिलं रेकमेंडेशन किंवा आजच्या ह्याच्यातली जी पहिली टिप जी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुम्ही सगळे फॉलो पण करत असणार आहे, पण परत एकदा मी ते रिपीट करतोय, फ्रुट्स, व्हेजिटेबल आणि फ्रेश हर्ब्स हे ऍज अँड व्हेन रिक्वायर्ड ते तुम्ही आणले पाहिजे. त्याचा शक्यतो स्टॉक करून ठेवू नका. जनरली फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आणि फ्रेश हर्ब्स ते कुठले कुठले असणार आहेत, काय असणार ते मी पुढे सांगणार आहे, पण ते तुम्ही आणल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते की फ्रीज मध्ये काही आठवडे ठेवण्याची. तर प्लीज अंडरस्टँड, फ्रुट्स असतील किंवा फ्रेश व्हेजिटेबल असतील याच्यासाठी आठवड्यातनं 2 वेळेला तुम्हाला घरातनं बाहेर पडावं लागेल, किंवा ते फ्रेश बाहेरनं आणावे लागतील. जर का तुमचं आता लॉकडाऊन कुठं असेल, काही बाहेर पडायला अडचण असेल, तर एखादा चांगला वेंडर ऑनलाईन पण बरेच सारखे आहेत की जे आपल्याला घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी तयारी दाखवतात. आणि आपल्या बऱ्याच सारख्या सोसायटीच्या मध्ये आठवड्यातून एकदा किंवा 2दा ते व्हेजिटेबल वेंडर्स असतात, ते तिथं येतात. आणि तेवढा नक्कीच आपण आपल्या घरातला एक व्यक्ती बाहेर जाऊन फ्रेश व्हेजिटेबल्स आणू शकतो. पण ज्या काही अशा गोष्टी आहेत की जी काही गोष्ट तुम्ही काही दिवस, जसं पावडरी आहेत, ड्राय हर्ब्स आहेत, नट्स आहेत, या तुम्ही महिन्याभराचा स्टॉक जेव्हा तुमचं किराणा स्टोअर तुम्ही किराणा दर महिन्याचा जेव्हा आणता त्यावेळी तुम्ही ते ग्रॉसरी स्टोअर मधून आणू शकता किंवा ऑनलाईन मधून आणू शकता. आता ज्या काही गोष्टी मी सांगणार आहे किंवा शिकवणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रॉसरी स्टोअर मध्ये 90% गोष्टी मिळतील, आणि 10 ते 15% गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला ऑनलाईन किंवा अमेझॉन वरून किंवा फ्लिपकार्ट वरून मागवून घ्यायच्या आहेत. राईट. सो 2 गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या. ज्या फ्रेश गोष्टी आहेत त्या आपल्याला आठवड्यात 2 वेळा आणायच्या आहेत, त्याचा जास्त स्टॉक करायचा नाही. जेवढा कमीत कमी तुम्ही फ्रीजचा वापर कराल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. 1 किंवा 2 दिवस ठेवणं ओके आहे, पण 3-4 दिवस जर का मी ती गोष्ट फ्रीज मध्ये ठेवत असेल, फ्रेश गोष्ट, तर त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि आपल्याला जी काही पोषण मूल्य एक्सपेक्टेड आहेत ती पोषण मूल्य आपल्याला मिळत नाहीत. सो खूप सुद्धा कच्ची गोष्ट नको आहे, खूप जास्त फ्रीजर मध्ये ठेवलेली गोष्ट आपल्याला नको आहे, आणि खूप जास्त पिकलेली गोष्ट, अगदी त्याला स्मेल यायला लागलाय किंवा ते खूप पिकलंय, तर ती गोष्ट आपल्याला तेवढी टेस्टी लागत नाही, रादर नॉशिएटिंग होऊ शकते. त्यामुळे तशा गोष्टी आपण पहिल्यांदा घ्यायच्या नाहीये. सो हे बेसिक गणित तुमच्या किचन मध्ये तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो फ्रेश इन्ग्रेडियंट्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? फ्रेश इन्ग्रेडियंट्स मध्ये सगळ्या पद्धतीची फळं येतात, सगळ्या पद्धतीचे व्हेजिटेबल्स येतात, आणि काही हर्ब्स, म्हणजे हर्ब्स मध्ये आपण ज्या काही कोथिंबीर आली तुमची, याच्यामध्ये पार्सली आली, किंवा आपल्याकडे काही आपण जे कांद्याच्या पात वगैरे असतं, या सगळ्या गोष्टी, किंवा जे आपण वरून टाकतो कुठल्याही पदार्थांमध्ये ते आपण वरून टाकतो, किंवा आपण जे ग्रीन ज्यूस स्मूदी भरपूर वेळाला सांगतो, तर त्याच्यासाठी लागणारे जे घटक आहेत ते तुम्ही शक्यतो आठवड्यातून एकदा किंवा 2दा आणले. फ्रुट्स वगैरे आहेत ते एकदम 3 आणि 4 किलो आणू नका, थोडे थोडे आणा आणि ते फ्रेश खाण्याचा प्रयत्न करा. शक्यतो फ्रीज मध्ये जास्त वेळ ठेवू नका. हे माझं सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट राहील आणि सगळ्यांना आव्हान राहील की फ्रेश हर्ब्स आहेत ते फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही जो काही तुमचं जो पॉट असतो किंवा ज्या ठिकाणी ती बास्केट असते ती व्यवस्थित फक्त झाकून ठेवा, आणि ती पूर्ण बंद बास्केट नाही पाहिजे, ती थोडी जाळीची बास्केट पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता.
जे काही फ्रेश हर्ब्स आहे ते. आणि टिकण्यासाठी हवाबंद डब्याचा पण थोडाफार तुम्ही वापर करू शकता. एखादा हवाबंद प्लास्टिकचा डबा घ्यायचा, खाली टिश्यू पेपर ठेवायचा, त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे व्हेजिटेबल्स ठेवू शकता आणि परत वर एक त्याच्यामध्ये टिश्यू पेपर ठेवला तर ते काही दिवस 3 किंवा 4 दिवस तुमचे ते व्हेजिटेबल फ्रेश राहू शकतात आणि त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात. सो फ्रेश इन्ग्रेडियंट्स आपण सगळेजण इथून पुढं फ्रेश हे करणार आहे आणि ते फ्रेश वापरणार आहे. आता फ्रुट्स मध्ये कुठले कुठले फ्रुट्स वापरू शकतो, कुठले कुठले नाही वापरू शकत, ह्या डिटेल ह्याच्यामध्ये मी आता येणार नाही. मी जनरलाइज आयडिया तुम्हाला ह्याच्यामध्ये देतोय की फ्रुट्स मध्ये एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, ऑलवेज बाय सीझनल अँड रिजनल. हे प्रत्येकाने लिहून ठेवा, त्याच्या मनावर बिंबवा, तुमच्या डायरीमध्ये लिहा. ऑलवेज प्रेफर फॉर सीझन आणि रिजन. तुमच्या रिजन मध्ये येणारं फ्रुट्स आणि त्या सीझन मध्ये पिकणारं जे काही फळ असतं ते जास्तीत जास्त चांगलं असतं, ते अफोर्डेबल पण असतं, ते इझिली अवेलेबल असतं आणि सगळ्यात महत्वाचं तेव्हा कुठलंही टिकवण्यासाठी किंवा पिकवण्यासाठी पेस्टिसाइडचा वापर केलेला नसतो, कारण ते इझिली अवेलेबल असतं. सो कुठल्या सीझन मध्ये कुठले फ्रुट्स येतात त्याचं थोडंसं बारकाईने हे करायचं. जसं आंब्याच्या सीझन मध्ये आंबा खाल्ला पाहिजे, तुमच्या सीताफळाच्या सीझन मध्ये सीताफळ खाल्लं पाहिजे, कलिंगडच्या सीझन मध्ये कलिंगड खाल्ला पाहिजे. रिगार्डलेस ऑफ तुम्ही डायबिटिक आहात, बीपी आहात, थायरॉइड आहे, हा नंतरचा भाग येतो. पण सगळ्यात पहिला रूल जो आपण पासून सांगतोय, फ्रेश घेण्याबरोबर ती तुमच्या रिजन मध्ये आणि त्या सीझन मध्ये पिकणारी असली पाहिजे. डोंट बाय फ्रोझन फ्रुट्स. बऱ्याचसारख्या मॉल्स मध्ये किंवा बऱ्याचसारख्या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये फ्रोझन केलेले असतात. तर फ्रोझन फ्रुट्स आर ऍज गुड ऍज पॅक्ड मटेरियल सारखं. त्यामुळे त्याच्यातलं जे न्यूट्रिशनची व्हॅल्यू असती ती आपल्या बऱ्यापैकी निघून गेलेली असते आणि ती किती दिवसापूर्वी साठवले, ते साठवण्यासाठी काय प्रक्रिया केली आहे, कुठल्या पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स वापरले याची कुठलीही माहिती नसती. फक्त आपल्याला एक सायकोलॉजिकल बेनिफिट मिळतं की मी फ्रुट्स खाल्ले. पण ते जर का खूप जास्त प्रमाणात फ्रोझन केले असतील तर त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू निघून जाते. फक्त त्यातलं फ्रुक्टोज जे आहे ते शिल्लक राहतं आणि ते फ्रुक्टोज जे आहे ते तुमची शुगर वाढवण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं. सो लेमन पासून ते तुमच्या पीच, बेरीज, चिक्कू, पायनॅपल, ग्रेप्स ही जी सगळी फळं आहेत, ही सगळी फळं तुम्ही फ्रेश घेणं अपेक्षित आहे. आणि फळांचा वापर हा शक्यतो कट करून, आता जशी मी फ्रूटची प्लेट दाखवली आहे ह्याच्यावरती व्हरायटी पाहिजे, ते कलर बघूनच तुम्हाला छान वाटेल. आता माझ्या प्रेझेंटेशन मध्ये जी स्लाइड आहे ती बघून डोळ्यांना किती छान वाटते, राईट. सो तुमच्या फ्रुट्स मध्ये पण व्हरायटी असली पाहिजे. तुम्ही बघितलं तर 3 ते 4 वेगळ्या वेगळ्या रंगाची फळं त्या प्लेटमध्ये मी ठेवलेली आहेत, राईट. सो जसं आम्ही याच्यामध्ये फॉर्म्युला सांगतो त्या पद्धतीनं फ्रुट्स ऑलवेज कंझ्युम बिफोर ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टच्या अगोदर तुम्ही फ्रुट्सचं कंझम्पशन केलं तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होतो. आणि दुपारी वगैरे कधी खायचे असतील तर जेवणानंतर 3 किंवा 4 तासानंतर, शक्यतो डिनर नंतर किंवा लंच नंतर इमिजिएटली फळं खायची नाहीये. पर्टिक्युलरली ग्रेप्स, चिक्कू, पायनॅपल, सीताफळ ही फळं थोडीशी हायर ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये येतात. त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांची शुगर 200च्या वर राहते, त्यांना हाय ग्लायसेमिक इंडेक्स फ्रुट्स आपण अवॉइड करायचं आहे. आपल्याला जर का फ्रुट्स खाण्यामध्ये कन्फ्युजन असेल की माझ्यासाठी हे म्हणजे पर्टिक्युलर डायबिटिक पेशंटसाठी की मला हे फ्रुट्स चालणार का नाही चालणार, तर त्याच्यासाठी एक सोपा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगून ठेवतोय. त्या फ्रुट्सचं नाव जे असेल ते टाईप करायचं आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स असं गुगलमध्ये टाईप करायचं, गुगल ओपन करायचं आपल्या याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल चिक्कू ग्लायसेमिक इंडेक्स किंवा तुमच्या याच्यामध्ये पायनॅपल ग्लायसेमिक इंडेक्स. ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 पेक्षा जास्त आहे, 55 ग्लायसेमिक इंडेक्स ज्या पदार्थांचा 55 पेक्षा जास्त आहे, असे पदार्थ डायबिटिक व्यक्तींनी त्यांच्या गोळ्या औषधांचे डोस पूर्ण कमी होतोपर्यंत, डायबिटीस फ्री होतोपर्यंत अवॉइड करायचे. ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 पेक्षा कमी आहे ते तुम्ही बिनधास्त खाऊ शकतात. जसं सफरचंदाचा 45 आहे, केळाचा 51 आहे, आंब्याचा 54 किंवा 56 आहे. पण पायनॅपल, चिक्कू, त्यानंतर सीताफळ ह्याचा जर का बघितला तर तो 65, 70, 74 पर्यंत जातो. इव्हन वॉटरमेलनचा पण आहे. वॉटरमेलनचा ग्लायसेमिक इंडेक्स पेक्षा पण त्याचा वॉटर कंटेंट आणि फायबर कंटेंट जास्त आहे. त्यामुळं 200च्या खाली शुगर आल्यानंतर हे जे गोड फळ आहेत ती तुम्ही खाऊ शकता. पण 200च्या वर म्हणजे माझं HbA1c जर का 200च्या वर असेल तर हे घ्यायचं नाहीये. प्रभाकर पाटील, सगळ्याच पद्धतीची फ्रुट्स ही तसं बघायला गेलं तर चांगली असतात. कुठलं फळ वजन वाढवण्यासाठी चांगलं असतं तर केळानी वजन वाढवण्याचा फायदा होतो, प्रोव्हाइडेड तुम्ही ते रॉ फॉर्म मध्ये खाल्लं तर आणि तुम्हाला डायबिटीस नसेल तर. डायबिटीस असेल तर तुम्ही गोड फळ शक्यतो जेवणानंतर किंवा हे खाऊ नका. वेट गेन साठी आम्ही शक्यतो जे सांगतो ड्रायफ्रुट्स मध्ये बदाम आणि रेग्युलर ह्याच्यामध्ये दररोज एक केळ जर का आपण खाल्लं स्मूदी घेतल्यानंतर, 1 ग्लास स्मूदी घेतल्यानंतर किंवा स्मूदी मध्ये टाकून, तर वेट गेनला चांगला फायदा होतो. ज्यांना शुगर नाहीये
ज्यांना डायबिटीसचा प्रॉब्लेम नाही, फक्त थायरॉइड आहे, ब्लड प्रेशर आहे आणि ज्यांचं वजन कमी आहे, त्यांनी थोडासा खजुराचा वापर त्यांच्या डेली याच्यामध्ये 1 किंवा 2 खजूर खाल्ले तर त्यांनाही त्यांचे वेट गेन व्हायला किंवा वजन वाढायला मदत होते. अदरवाईज सगळे जे फ्रुट्स आहेत ते सगळे फ्रुट्स आपण फ्रेश खाणं आणि त्याच्यासाठी तुम्ही वेगळी बास्केट बनवून ठेवा आणि एका ठिकाणी बसून पहिल्यांदा ठरवा की बाबा मी या आठवड्यामध्ये कुठली फळं मी खाणार आहे. तुमच्याकडे ती शॉपिंग लिस्ट जशी तयार असते आपण गेल्यानंतर, तसं आठवड्याचा प्लॅन तुम्ही जर का बनवला की मी सोमवारी हे फळ खाणार, बुधवारी हे फळ खाणार, शनिवारी हे फळ खाणार आणि ते कुठेतरी लिहून ठेवलं तर शॉपिंगला जाताना आपली गडबड होत नाही. बऱ्याच वेळा कसं असतं की आपल्याला एक ठराविक फळं आवडत असतात, म्हणजे जसं गाडीवर, म्हणजे जसं एखाद्या रस्त्यावरून जाताना माझ्या मनामध्ये जर का एखादी गाडी मला आवडत असेल, फॉर एक्झाम्पल मला इनोवा आवडते, तर माझं लक्ष रस्त्यावरून जाताना इनोवाकडे जातं, मला सगळीकडे वाटतं की सगळीकडे इनोवाच गाडी. तसं आपल्या मनामध्ये जर का आपल्याला एखादं फळ आवडत असेल तर मार्केटमध्ये गेल्यानंतर तेच फळ उचलण्याची शक्यता जास्त असते. सो मला काय सांगायचं समजून घ्या, आपल्याला जर का व्हरायटी पाहिजे असेल तर आपलं आवडतंच फळ सारखं सारखं परचेस करून खाण्यापेक्षा थोडीशी आपल्या सीझनमध्ये येणारी फळं कुठे त्याचा अभ्यास करा आणि शॉपिंगला जायच्या अगोदर एक आठवड्याचं जरी तुम्ही रुटीन बनवून ठेवलं तर ते रुटीन तुम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये महिनाभर रिपीट करू शकता किंवा पुन्हा पुन्हा वापरू शकता. त्यामुळे तुमच्या याच्यामध्ये व्हरायटी, सगळी फळं चांगली लागतात. स्ट्रॉबेरी पासून किवी, संत्र, मोसंब, सगळी फळांचा तुम्ही जेवढा वापर कराल तेवढा फ्रेशनेस तुम्हाला त्याच्यामध्ये, आणि जसं जसं तुम्ही या फळांचं टेस्ट करत जाता तसं तसं तुमची न्यूट्रिशनची लेवल वाढत जाते आणि आपली एक पर्टिक्युलर फ्रूटसाठी टेस्ट डेव्हलप होते. बरेच आमच्याकडे जे क्लायंट्स येतात त्यांना सफरचंद आणि पेरू म्हणजे ह्याच्याशिवाय दुसरं कुठलं फळ किंवा जास्तीत जास्त केळ ही इझिली अवेलेबल आहे, पण इझिली अवेलेबल मध्ये आपण अडकायचं नाही. नंतर नंतर आपल्याला मोनोटोनस वाटायला लागतं, नंतर नंतर आपल्याला कंटाळायला लागतो की अरे काय दररोज तेच खायचं, दररोज तीच स्मूदी बनवायची. सो ट्राय टू मेक इट व्हरायटी. त्याची व्हरायटी त्याच्यामध्ये कशी आणता येईल ह्याच्यावर थोडासा फोकस केला जाईल. त्यासाठी प्लॅनिंग गरजेचं आहे. मी प्लॅनिंग न करता ती गोष्ट केली तर पुन्हा पुन्हा तोच पण येतो आणि मग आपल्याला वाटतं की मला घासपूसच खायला लागतंय, मला डॉक्टरनी काय ऑप्शनच दिलेले नाही. ऑप्शन्स देवाने आपल्याला भरपूर दिलेले आहेत, आपलं तिकडं लक्ष नाही. राजलक्ष्मी बर्वे, जेवढी फळं जास्त खाल तेवढा तुमचा फायदा आहे. हे मी डे 1 ला माझ्या ट्रीटमेंटच्या सुरुवातीला सांगितलंय की नाश्त्याच्या अगोदर मिनिमम 3 रंगाची फळं पाहिजेत, मॅक्सिमम 7 रंगाची खाऊ शकता. तुम्हाला पॉसिबल असेल, अफोर्डेबल असेल तर 7 रंगाची फळं तुम्ही खाल्लीत, 7 वेगवेगळ्या रंगाची, तर फार उत्तम. किंवा मिनिमम 3 रंगाची फळं 3च्या पटीत कितीही घेऊ शकता. 3, 6, 9, 12 पर्यंत फळं खाल्लीत आणि दुसरं काही नाही खाल्लं 12 वाजेपर्यंत तरी हरकत नाही. तुम्हाला किती लवकर बरं व्हायचं आहे, किती लवकर तुम्हाला डायबिटीस मुक्त व्हायचं आहे त्याच्यावर ही गोष्ट अवलंबून आहे. सो फळं, सलाड, फ्रेश हर्ब्स ह्याला खाण्याला लिमिट नाही, पण अगदी पोटाला तडस लागेल तोपर्यंत, इथपर्यंत येतोपर्यंत कुठलंच अन्न खायचं नसतं. तो चुरून चांगल्या अन्नाला किंवा फ्रुट्सला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. पोट भरस तोपर्यंत किंवा एक बाबा भूक भागस तोपर्यंत तुम्ही फ्रूट घेतली तर रूल लक्षात ठेवा, जोपर्यंत डायबिटीस मुक्त होत नाहीये तोपर्यंत व्हरायटी यूज डिफरंट कलर्स ऑफ फ्रुट्स आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स ज्याचा आहे ते तुम्ही वापरायचं आहे. जी गोष्ट तुमच्या फ्रुट्सला ऍप्लिकेबल आहे तीच गोष्ट व्हेजिटेबलला ऍप्लिकेबल आहे. जसं मी फ्रुट्सला सांगितलं की तुम्ही ती खूप जास्त फ्रीज मध्ये ठेवू नका किंवा फ्रोझन वापरू नका, तसंच व्हेजिटेबल्सला सुद्धा आहे. अवॉइड प्री कट किंवा प्री पॅकेज व्हेजिटेबल. ऑलरेडी कट करून दिलेत, बऱ्याच ठिकाणी मॉल्स मध्ये दिसतं की ऑलरेडी ते व्हेजिटेबल कट केलेले असतात. जेव्हा तुम्ही ते व्हेजिटेबल कट करता त्यावेळेला त्याच्यात जे काही एन्झाईम प्रेझेंट असतात ते बाहेरच्या कार्बन डायऑक्साईड बरोबर, ऑक्सिजन बरोबर त्याचं प्रक्रिया होते आणि ते ऑक्सिडाइज होतं. जसं सफरचंद तुम्ही बघितलं असेल, सफरचंद कट करून मी उघड्यावर ठेवलं तर ते काळं पडतं आणि नंतर त्याची टेस्ट एवढी बरोबर लागत नाही. फ्रेश कट केल्या जेव्हा मी एखादं फळ खातो त्यावेळची जी टेस्ट असती आणि नंतर येणारं जे शिळं आपल्याला लागतं त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन ही प्रक्रिया सुरू होती. वातावरणात असलेला ऑक्सिजन त्या फ्रुट्स मधल्या, त्या व्हेजिटेबल्स मधल्या एन्झाईम बरोबर मिक्स होतो आणि त्यांच्यामधली जी काही पोषण मूल्याची व्हॅल्यू आहे ते तत्व त्याच्यातलं कमी होतं. सो ऑलरेडी प्रीकट केलेले घ्यायचे नाही. तुम्ही व्हेजिटेबल आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचे आणि ते ताजे कसे वापरता येतील ते तुम्ही बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि प्रीकट नको आहेत, नॉर्मल आलेले तुम्ही त्याच्यावर वेस्टर्न असेल चालू शकते. ॲश गार्ड, बॉटल गार्ड, स्पिनॅच, लेट्यूस, रॉकेट, कुकुंबर, सेलरी, सगळं म्हणजे गाजर, काकडी, टोमॅटो, सगळ्या पद्धतीच्या फळभाज्या, सगळ्या पद्धतीच्या तुमच्या दुधी भोपळ्याची भाजी, त्यानंतर आपण जो कोहळा सांगतो तो कोहळा, कुणाला ह्याच्यामध्ये पाहिजे ब्रोकोली, ग्रीन बीन्स, कॉलीफ्लॉवर, आणि आपल्या ह्याच्यामध्ये अगदी लिस्ट आहे आपण जे वापरायला सांगतो ते पोटॅटो सुद्धा, पोटॅटो किंवा आपण ज्याला बटाटा म्हणतो त्या पद्धतीचं. सो कुठल्याही पद्धतीचं जे व्हेजिटेबल आहे ते फ्रेश कट करून लगेच खाल्लं पाहिजे. सो आता मी जी बनवली आहे ती मिक्स व्हेजिटेबल आहे. मिक्स व्हेजिटेबल हे भाजी करण्याच्या अगोदरचं सलाड म्हणून जेव्हा घेतो त्यावेळेला
जो रूल तुम्हाला फ्रुट्सला सांगितला तो रूल व्हेजिटेबलला सुद्धा आहे. जेवढी व्हरायटी तेवढं चांगलं. आणि दुसरा रूल फळांसाठी किंवा व्हेजिटेबलसाठी जो आम्ही कायम सांगतो सगळ्या सगळ्या आमच्या क्लायंट्सना, की ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे, जे फळ किंवा जे व्हेजिटेबल मी मिक्सरमध्ये टाकलं की त्यातनं रस येऊ शकेल, अशा व्हेजिटेबल्सला किंवा अशा फ्रुट्सना पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे, ना की ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश कमी आहे. जसं वांग आहे, बटाटा आहे, दोडका आहे, तर ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश कमी असतो. मी बटाटा जर का मिक्सरमध्ये टाकला किंवा ज्युसरमध्ये टाकला तर त्याच्यातनं खूप कमी पाणी येईल किंवा त्यातनं पाणी येणार नाही. असे जे गोष्टी असतात त्या पचायला थोड्याशा जड असतात आणि त्या पचायला जड असल्यामुळं बटाटा आपल्याला कमी खायला सांगितला जातो, वांग आपल्याला कमी खायला सांगितलं जातं, कारण त्यामुळे थोडीशी शरीरात ऍसिडिटी वाढू शकते आणि कार्बोहायड्रेटचा अंश अशा ह्याच्यामध्ये जास्त असतो कारण पाण्याचा अंश कमी असतो. सो व्हेजिटेबलच्या बाबतीत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जी गोष्ट व्हेजिटेबलच्या बाबतीत आहे तीच गोष्ट हर्बच्या बाबतीत आहे. अगदी आपण पुदिनाचे जे पत्ते आपण वापरतो, विड्याचं पान असतं किंवा तुमच्याकडे कोथिंबीर असती जी आपण स्मूदीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पालेभाज्या आपण त्याच्यामध्ये वापरतो, तुमचं चाकवत आहे किंवा तुमच्या आपण जे रेग्युलर ह्याच्यामध्ये जी पालेभाज्यांमध्ये पालक वापरतो किंवा इतर कुठल्याही पालेभाज्या असतील तर त्या पालेभाज्या स्वच्छ धुवायच्या आहेत आणि त्या फ्रेश आणून वापरायच्या आहेत. जो रोल तुमच्या व्हेजिटेबल आणि फ्रुट्सला आहे की फ्रोझन पद्धतीचं खूप दिवस साठवलेलं, खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवलेलं शक्यतो अवॉइड करा. हवाबंद डब्यामध्ये तुमची जी पुदिन्याची पानं आहेत किंवा विड्याची पानं आहेत ती हवाबंद डब्यामध्ये ठेवा, फ्रीजमध्ये शक्यतो नको. आपल्याला वाटतं की फ्रीजमध्ये ठेवलं आपल्याला त्याचा चांगला बेनिफिट होतोय, फ्रीजमधून तुम्हाला समाधान मिळेल की मी तुमच्या स्मूदीमध्ये ते वापरले, पण ते फ्रेश नसतं कारण ते ऑल दीज आर दी टेंडर हर्ब्स. मग अगदी कांद्याच्या पात, बऱ्याच जणांच्या ह्याच्यामध्ये कांद्याची पात वगैरे बरेच दिवस ते ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये किंवा ह्याच्यामध्ये पडलेली असती. सो ते तुम्ही थोडंसं बाहेर ठेवणं गरजेचं आहे, त्याला हवा येईल अशा ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे आणि आठवड्यातून एकदा तुम्ही ते रिफर्निश करणं किंवा ते पुन्हा एकदा ते तुम्ही आणणं हे गरजेचं आहे. आता स्क्रीनवर ज्या ज्या काही व्हेजिटेबल्स दाखवलेले आहेत, जे जे काही हर्ब्स दाखवलेले आहेत, जे काही फ्रेश तुम्ही परचेस करणं गरजेचं आहे ते तुम्ही करू शकता. जर का तुमच्या इथं परसबाग असेल, तुमच्या जवळपास कुठं तुमच्या इथे छोटे असेल, आता मुंबई किंवा पुण्यासारख्या किंवा मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये हे डिफिकल्ट आहे, पण जर का तुम्हाला इझिली पॉसिबल असेल तर तुमच्या तिथंच त्या तुम्ही उगवल्या आणि त्या फ्रेश वापरल्या तर त्यासारखं दुसरं सुख नाही. आपल्या परसबागेमध्येच तुम्ही या लावू शकता. अगदी कोथिंबिरीपासून ते बऱ्याच सारख्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या परसबागेमध्ये काही काही जणांच्या आम्ही गॅलरीज पण बघितल्यात की छोट्या गॅलरीमध्ये त्यांनी हे हर्ब्स हे केलेलं आहे. खोबरं, चंद्रकांत सराफ, खोबरे फळच आहे, येस, त्याला श्रीफळ म्हणतो आपण, श्रीफळ चंद्रकांत सराफ. सो एक फळाचाच भाग येतो आणि तो त्याच्याबद्दल पण मी पुढे सांगणार आहे. आणि कोकोनटला खूप जास्त महत्व आहे कारण कोकोनट हे देवानी दिलेलं, ऍक्च्युअली त्याच्यामध्ये अल्कलाईन वॉटर आहे आणि खोबऱ्याच्या प्रत्येक पार्टचा आपल्या प्रत्येक शरीराच्या भागासाठी त्याचा वापर होतो. अगदी त्याच्यावर असलेलं ते जे आपण नारळ फोडायच्या अगोदर जी करवंटी वापरतो ती किंवा नारळाच्या वरती जे आवरण असतं जे आपण नारळ सोलताना काढतो तर त्याचीही राख करून त्याचा पाईल्स किंवा फिशर्सच्या पेशंटना खूप चांगला फायदा होऊ शकतो. सो श्रीफळ आहे पर्टिक्युलरली. सुनील गुरव सर, सर्वांना विनंती फ्रीज मधले शक्यतो टाळा. येस, फ्रीज हा पण एक पद्धतीचा आपल्या आयुष्यामध्ये आलेला, तसं बघायला गेलं तर इलेक्ट्रिसिटी नंतरचा दुसरा सगळ्यात जो बिगेस्ट इव्हिल आहे तो फ्रीज आहे किंवा आपल्या ओव्हन ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याच्यामध्ये अन्न इन्स्टंटली गरम केलं जातं तो पण एक पद्धतीचा इव्हिलच आहे. ओके, सो हे होतं तुमच्या फ्रेश व्हेजिटेबल बद्दलचं. नंतर आपण आता ड्राय इन्ग्रेडियंट्स कडे येऊ. वन्स वी फिनिश, ड्राय इन्ग्रेडियंट्स तुम्ही स्टॉक करून ठेवू शकता. 6 पद्धतीचे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण आपल्या रेग्युलर रेसिपीज मध्ये तुम्हाला सांगतो किंवा तुमच्या किचन मध्ये असले पाहिजे. सो तुमच्या किचन मध्ये पर्टिक्युलरली जो डावा भाग असतो तुमच्या किचन मध्ये, जो लेफ्ट साईडचा आहे, लेफ्ट साईडचं जे काही कपाट आहे किंवा जे काही शेल्फ आहे तिथं तुम्ही फ्रेश इन्ग्रेडियंट्स ठेवले पाहिजे. आणि उजव्या बाजूचं जे काही कपाट किंवा उजव्या साईडला जे काही ठेवलंय त्या कपाटामध्ये जर का तुम्ही तुमचे ड्राय इन्ग्रेडियंट्स 2 वेगळे सेक्शन जर का करून ठेवले तर मिक्सअप होणार नाही आणि तुमचं तुम्हाला लक्षात ठेवायला त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. सो 2 पहिले कॉलम लक्षात ठेवा किचन मध्ये. एक आहे तो फ्रेश कॉलम, दुसरा आहे तो ड्राय इन्ग्रेडियंट्स. ड्राय इन्ग्रेडियंट जे असतात ते तुम्ही महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा परचेस केलेत आणि ते व्यवस्थित पद्धतीनं जर का साठवून ठेवलेत, त्याला प्रॉपर लेबल करणं गरजेचं आहे की ते तुम्हाला लगेच हाताला सापडलं पाहिजे. आणि तुमची जेव्हा शॉपिंग लिस्ट तुम्ही बनवताय त्यावेळी तुम्हाला ती क्वांटिटी माहित पाहिजे की घरातले किती लोक तुम्ही खाताय, तुम्ही एकटेच खाणार आहे की इतर लोक पण असणार आहेत. बऱ्याच जणांच्या बाबतीत हा अनुभव आम्ही बघितलेला आहे की एकाच पद्धतीचे ड्राय इन्ग्रेडियंट्स ते महिनोन महिने वर्षानुवर्ष खात असतात. ड्राय इन्ग्रेडियंट्स मध्ये
पण व्हरायटी महत्वाची आहे. मी फक्त ड्रायफ्रुट्स खातोय, मी स्प्राउट्स खात नाहीये. मी स्प्राउट्स आणि ड्रायफ्रुट्स खातोय, मी तेवढ्या प्रमाणात ग्रेन्स खात नाहीये. आपल्या शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन किंवा फॅट्स हे इक्वल क्वांटिटीमध्ये आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे. आणि देवानी देताना प्रत्येक घटकामध्ये हे व्यवस्थित प्रमाणात दिलेलं आहे. आपण त्याच्यावर काहीतरी उद्योग करतो, आपण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रक्रिया करतो आणि मी ह्याच्यातनं प्रोटीन काढतो, त्याच्यातनं कार्बोहायड्रेट काढतो, त्याच्यातनं फॅट काढतो आणि ते मी घ्यायचा प्रयत्न करतो. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे, लक्षात घ्या. देवाने आपल्याला कोकोनट दिला, देवाने आपल्याला नारळ दिला, आपण त्याचं कोकोनट ऑइल बनवलं. देवाने आपल्याला टोमॅटो दिला, आपण त्याचं टोमॅटो सॉस बनवलं. देवाने आपल्याला संत्र मोसंबी दिला, आपण त्याचा ट्रॉपिकाना ज्यूस बनवला. मी जे उद्योग म्हणतोय, सो बरे आपल्याला देवाने डायरेक्ट खोबरं खायला दिलेलं आहे, आपण त्याच्यापासून जे इतर पदार्थ येतात ते. देवाने आपल्याला खजूर दिला, आपण त्याची साखर बनवली. देवाने आपल्याला ऊस दिला, आपण त्याची साखर बनवली. सो हे जे उद्योग केलेले आहेत मनुष्य प्राण्यांनी पर्टिक्युलरली, त्या उद्योग केल्यामुळं आपल्याला ही नसती उठाठेवाता करायला लागते आणि हे सगळ्या आजारांचा सामना करायला लागतो. सो नट्स, सीड्स, स्प्राउट्स म्हणजे नट्स आणि सीड्स मध्ये सगळ्या पद्धतीच्या बिया आल्या आणि नट्स मध्ये तुमचे सगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रुट्स आले. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स येतात ते मी पुढच्या सबसिक्वेंट स्लाइड मध्ये सांगणार आहे. स्प्राउट्स मध्ये सगळ्या पद्धतीची मोड आलेली कडधान्य ही सगळी तुमच्या ड्राय इन्ग्रेडियंट्स मध्ये येतात. ग्रेन्स म्हणजे धान्य, लिग्युम्स म्हणजे सगळ्या पद्धतीच्या डाळी, स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स जे काय आपण दालचिनी पासून ते काळी मिरी, इतर काही लाल मिरची, लसणाच्या गोष्टी असतात, लसणाची पावडर असते, या बऱ्याच सारख्या ज्या गोष्टी येतात त्या स्पायसेस मध्ये येतात. त्याला आपण मसाले असं सिंपल भाषेमध्ये म्हणू शकतो. ड्राय हर्ब्स जे आपण वापरतो रेग्युलर मसाले बनवण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी आपले, तर ते ड्राय हर्ब्स मध्ये येतात. आणि स्वीटनर्स, कुठल्या गोड अशा गोष्टी आहेत की त्या गोड गोष्टी आपण आपल्या रेग्युलर ह्याच्यामध्ये वापरू शकतोय, हे सगळं ड्राय इन्ग्रेडियंट्स मध्ये आपण बघणार आहोत. सो लेट्स मूव्ह टू द फर्स्ट ड्राय इन्ग्रेडियंट्स, दॅट इज नट्स अँड सीड्स. सगळ्या पद्धतीचे नट्स आणि सीड्स हे डायबिटिक, बीपी, थायरॉइडच्या पेशंट्सनी घेतले पाहिजे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठल्याही पद्धतीचं नट्स जे असतात किंवा ड्रायफ्रुट्स असतात तर ते तुम्ही भिजवून ठेवलेत तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आणि तुम्ही जे नट्स आहेत हे जसं बाकीच्या ठिकाणी मी जसं सांगितलं फ्रोझन किंवा ह्याच्यामध्ये ठेवू शकत नाही, तसं प्लॅस्टिक मध्ये रॅप करून हे तुम्ही रेग्युलर फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी हरकत नाही, किंवा एखाद्या बरणीमध्ये बॉटलमध्ये बंद करून तुमच्या कपाटामध्ये ठेवले तरीही हरकत नाही. पर्टिक्युलरली समर किंवा उन्हाळ्याचे जे दिवस असतात त्यावेळेला त्याला एअर पकडू नये किंवा ते खराब होऊ नये याच्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण अदरवाईज बाकीचे जे सीझन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बरणीमध्ये ठेवले तरी चालतंय. पण प्रत्येक वेळेला शक्यतो ते खाण्याच्या अगोदर कुठल्याही पद्धतीचे जे नट्स किंवा सीड्स असतात, ड्रायफ्रुट्स असतात किंवा पोमेग्रेनेटी म्हणजे सूर्यफुलाच्या बिया खूप चांगल्या लागतात, लाल भोपळ्याच्या बिया असतात त्या खूप चांगल्या लागतात, तर या तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्या मऊ होऊ देत. त्या मऊ झाले की त्याच्यातली विकर, त्याच्यातले एन्झाईम्स खूप चांगल्या पद्धतीने ओपन होतात. कारण सीड जेव्हा आपण म्हणतो तर सीडला म्हणजे त्याच्यामध्ये अंकुर असतो एक पद्धतीचा, विकर म्हणजे अंकुर, आणि त्या अंकुराला बळ जेव्हा मिळतं जेव्हा त्याच्यामध्ये आपण पाणी टाकतो. मी नुसतं जमिनीमध्ये बी पुरलं एवढं सफिशियंट नसतं, त्याच्यावर पाऊस पडायला लागतो, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जायला लागतं आणि मग नवीन आयुष्याची त्याच्यात निर्मिती होते. राईट. सो दॅट्स वाय त्याला त्याच्यातली ऊर्जा शक्ती अजूनही चांगली मिळावी, त्याच्यातली क्रयशक्ती जागृत व्हावी, ह्याच्यासाठी ते आपण भिजवून ठेवायला सांगतो जेवढं पॉसिबल आहे सगळ्या पद्धतीचे. बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की मग आम्ही अक्रोड भिजवायचे का, आम्ही काजू भिजवायचे का, तर कुठल्याही पद्धतीचं नट हे पाण्यामध्ये भिजवलं तरीही चालतं. आणि त्याच्यामध्ये अगदी काळे मनुके आहेत किंवा ड्राय खजूर आहेत ते सुद्धा तुम्ही पाण्यात ठेवले तरी त्याचं नुकसान होत नाही. कॉमनली जे लोक वापरताना दिसतात किंवा जे इझिली अवेलेबल आहे ते बदाम. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही अमेरिकन बदाम खाल्ले पाहिजेत का, ते आम्ही दुबईवरून आणलेले आहेत. तसा कुठलाही प्रकार नाही. बदाम हे बदाम असतात आणि ऍज आय सजेस्टेड तुमच्या रिजन मध्ये येणारं तुम्ही खाल्लं पाहिजे. इजिप्त मधनं आणलेले, दुबईतून आणलेले किंवा अमेरिकेतून आणलेले बदाम तिथल्या क्राऊडसाठी चांगले. तुम्ही इथं आणल्यानंतर ते भिजवून खाल्ले आणि त्याच्यामुळे पोट बिघडलं तर त्याला तुम्ही जबाबदार असता. सो कुठल्याही पद्धतीचे सीड्स किंवा कुठल्या पद्धतीचं जे नट्स आहे ते आपल्या शरीरामध्ये पर्टिक्युलरली मिनरल्स वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, लोह, मँगनीज हे जे सगळी मिनरल्स आहेत ही आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी खूप उपयोगाचे असतात. शेंगदाणे पण नट्स मध्ये येतात. शेंगदाणे भिजवूनच खाल्ले पाहिजेत. ऍज आय सजेस्टेड जेवढं पॉसिबल आहे तेवढं नट्स आणि सीड्स हे करा. रादर शेंगदाणे भिजवण्यापेक्षा तुम्ही थोडेसे ते गरम करून खाल्ले तर ते अजूनही पचायला चांगलं त्याचा फायदा होऊ शकतो. याच्यातला आवाज ऐकू येत नाही, कॉमन कंप्लेंट. आवाज ऐकू येतोय का? माझा आवाज येतोय का?
श्याम कुलकर्णी परत रिकनेक्ट करा. प्लीज टाईप लाऊड अँड क्लिअर. दोघा ठिकाणी लाऊड अँड क्लिअर टाका आणि माझ्याकडे कव्हरेज व्यवस्थित आहे. ज्यांना आवाज ऐकू येत नाही त्यांनी रिकनेक्ट करा. प्लीज रिकनेक्ट. एम आय ऑडिबल? आवाज येतोय माझा? ओके, ग्रेट ग्रेट, थँक्यू थँक्यू. सो नट्स अँड सीड्स बद्दल हे गणित लक्षात ठेवा. हे तुम्ही 1 महिन्याचा स्टॉक करून ठेवला आणि ह्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी. ऑलवेज ऑलवेज रिमेंबर, एकच पद्धतीचं नट्स, एकच पद्धतीचं फ्रूट, एकच पद्धतीचं व्हेजिटेबल तुमच्या कोर्समध्ये खाऊ नका. तुम्ही कंटाळून जाल आणि आपल्याला एक पद्धतीचा मोनोटोनसपणा यायला लागतो आणि करायला आपल्याला ते इनिशियली इझी वाटतं, पण नंतर नंतर तो बोरिंग स्टफ होतो. त्यामुळे ऑलवेज यूज व्हरायटी तुम्ही यूज केली पाहिजे. आणि जेव्हा कधी तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाता, आता कोरोनामुळे बहुतेक आपल्या घरी आहेत, पण जेव्हा कधी तुम्ही एखाद्या फॅमिलीला व्हिजिट करता त्यावेळेला एक पद्धत आहे की त्या घरात गेल्यानंतर आपण त्या घरात काहीतरी दिलं पाहिजे, राईट? सो गिफ्ट म्हणून मुलांसाठी असेल किंवा ह्याच्यासाठी, तर ती चांगली पद्धत सुरू करा. बरेचसारखे ड्रायफ्रुट्सचे मिक्स बॉक्सेस मिळतात, राईट? सो एखाद्या घरी जर का गेलं तर फळं घेऊन जायची सवय करा, फ्रुट्स घेऊन जायची सवय करा, आपले नट्स घेऊन जायची सवय करा, रादर दॅन बिस्किट, चिवडा, चॉकलेट, कॅडबरी. आपण बऱ्याचसारखे ऍडव्हर्टायझिंग मध्ये बोलतो की खाने बाज कुछ कुछ मीठा हो जाए, राईट? किंवा हे दिलं पाहिजे. मग ते आपण इमोशनल ऍड बघतो आणि आपण गेल्यानंतर पण तशाच पद्धतीनं सवयी लावतो. सो तुम्ही जर का चांगल्या सवयी इतरांना लावल्यात तर तुमच्या घरी येताना लोक पण कॉन्शियस राहतील. सो ही सवय जी आहे ती आपण सुरू करणं गरजेचं आहे. आपल्या ज्या जुन्या काळी हे दिलं जायचं, आपण फक्त आजारी पडल्यावरती पेशंट्सना फ्रुट्स घेऊन जातो. तर आजारी पडू नये ह्याच्यासाठी पण तुम्ही ड्रायफ्रुट्स, नट्स आणि हे सीड्स दिलं तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. आणि ती लोकांनी गिफ्ट दिले म्हटल्यानंतर जनरली लोक ती टाकून देत नाहीत. कुणीतरी प्रेमाने ते दिलेलं असतं, कुणीतरी गिफ्ट म्हणून ते दिलेलं असतं. त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी तरी का होईना ती त्या फॅमिलीमध्ये ती गोष्ट खाल्ली जाती आणि त्याचा चांगला फायदा लोकांना होऊ शकतो. 3-4 जणच टाकतायत. नंदू शिंदे आवाज येत नाही म्हणतायत. नंदू शिंदे आवाज येत नाही. आवाज व्यवस्थित आहे, आवाज व्यवस्थित आहे. नंदू शिंदे आणि अजूनही कोणी तर टाईप केलेलं आहे त्यांनी प्लीज रिकनेक्ट करा. प्लीज रिकनेक्ट. नितीन सर किंवा स्टाफ पैकी माझ्या कोण असेल तर त्याला थोडंसं पर्सनली गाईड करा. आणि तरीही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन सी माय रेकॉर्डिंग. ओके, सो ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे. DFFच्या थ्रू बाकी तुम्ही काय शेअर कराल, तुम्ही घरामध्ये काय कराल माहित नाही, पण इथून पुढे जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, एखाद्या वेळी भेटायला जाणार आहे, तर एक ड्रायफ्रुटचा छोटा डबा किंवा फ्रुट्स, मिक्स फ्रुट्स कुठेही जाताना रस्त्यामध्ये मिळतात, तर हे गिफ्ट प्रत्येकाने मी सांगतोय म्हणून द्यायला सुरुवात करायची आहे. ओके, ग्रेट. चलो, त्यानंतर आपण स्प्राउट्स कडे येऊ. भरपूर ह्याच्याबद्दल, ह्याच्यासाठी एक मी सेपरेट सेशन घेणार आहे. पुढचं जे सेशन असेल ते स्प्राउटिंग वरतीच असणार आहे. जनरली आम्ही सकाळी स्मूदी घेतल्यानंतर जो सकाळचा जो वेळ असतो त्यावेळेला मोड आलेल्या कडधान्यांमध्ये सगळ्या पद्धतीचं तुमचं मूग येतात, रेड लेंटिल्स, अल्फाला, रॅडिश, सगळ्या पद्धती ज्याला कशाला मोड येतात त्या गोष्टी तुम्ही जर का तुमच्या खाण्यामध्ये वापरल्या तर त्याची जी हे आहे, म्हणजे त्याची जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती खूप जबरदस्त आहे. त्याचा जो फायबर कंटेंट आहे तो खूप चांगला आहे. आणि जेव्हा त्या पर्टिक्युलर कडधान्याला मोड येतो त्यावेळेला ते डायजेशन करण्यासाठी खूप शरीराला सोपं होतं. म्हणून आपण ते भिजवून खायला सांगतो किंवा बॉईल करून खायला सांगतो. काही जणांना तशीच खायची सवय असते, खाल्लं तरी हरकत नाही, पण ते 32 वेळेला चावून खाल्लं पाहिजे. ते थोडंसं टेस्टी बनवलं पाहिजे. त्याच्यामध्ये कांदा, लिंबू, इतर घटक टाकले पाहिजेत. नुसतंच खाऊ नका, त्याला एक वेगळी टेस्ट असते. आय डोंट से की तुम्हाला पहिल्यांदा, पण आपल्याला ती सवय नसते तशा पद्धतीने खाण्याची. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला सवय नसती. तुम्ही जोपर्यंत फास्टिंग प्रोटोकॉल पर्यंत येत नाहीये, जोपर्यंत तुमचं डिटॉक्स कम्प्लीट होत नाहीये, तोपर्यंत डायरेक्टली खाऊ नका. अदरवाईज ते अतिशय खूप म्हणजे टेस्टी लागतात. जर का तुम्ही तसेच जर का मोड आलेली कडधान्य रात्र भिजवली, त्याचं पाणी वेगळं काढलं आणि थोडंसं त्यात सैंधव मीठ आणि चाट मसाला टाकलं तर वेगळं काहीही लागत नाही. इनफॅक्ट जेवढं तुम्ही ते जास्त चावून खाता तेवढं तुम्हाला ते गोड आणि मधुर लागायला सुरुवात होती आणि त्या स्प्राउटची एक वेगळीच टेस्ट असते. पण तो अनुभव घेण्यासाठी ते तुम्ही पहिल्यांदा रेग्युलर आणलं पाहिजे, ते पाण्यामध्ये भिजवलं पाहिजे आणि ते तुम्ही खाल्लं पाहिजे. तुम्ही कुठल्याही रेग्युलर नर्सरीच्या किंवा आपल्या मार्केटमध्ये जर का गेलात तर बरेचसे जण आपल्या याच्यामध्ये ते पाठीमध्ये घेऊन ते बसलेले असतात. बऱ्याच ठिकाणी किराणा स्टोअरमध्ये मिळतं. ऑनलाईन पण आजकाल काही ड्राय स्प्राउट्स मिळायला सुरुवात झाली. ते आणून तुम्ही पाण्यामध्ये भिजवून तुम्ही ते वापरू शकता. आणि हे पण जे स्प्राउट्स आहेत ते मिक्स वापरले तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
पुढे आपण जाऊया ग्रेन्स आणि तुमचं ऍज आय सजेस्टेड धान्य हे आपण कमीत कमी सगळ्या आपल्या डायबिटीज फ्री फॉरएव्हर किंवा ओव्हरऑल डीएफएफच्या प्रोटोकॉलमध्ये धान्य हे कमीत कमी आणि नॉन रिफाईंड वापरायला सांगतो, की ज्याच्यामध्ये गव्हाच्या साठी आपण होल व्हीट फ्लॉवर म्हणजे काय खपली गहू किंवा अख्खा गहू तो आपण आपल्या खाण्यामध्ये वापरायला सांगतो. ब्राऊन राईस शक्यतो वापरायला सांगतो. किंवा मिलेट्स नावाचा जो प्रकार आलाय त्या मिलेट्स पासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आहेत ते तुम्ही घेऊ शकता. सगळ्या पद्धतीच्या डाळी या तुम्ही जर का ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेल्या, कारण डाळी पण काय काय ज्या असतात त्या पॉलिश केलेल्या असतात. सो शक्यतो जवळचं कुठलं ऑर्गॅनिक स्टोअर तुम्हाला मिळालं, ऑर्गॅनिका इंडिया आहे, गो ऑर्गॅनिका आहे, भरपूर आजकाल अमेझॉन मध्ये तुम्हाला हे मिळतात. त्याच्यावरती जो FSSAI चा मार्क आहे तो बघा, ग्रीन मार्क त्याच्यावर केलाय का बघा. आणि डाळी असतील किंवा तुमच्याकडे जे रेग्युलर धान्य आहे तर ते जर का ऑर्गॅनिक तुम्हाला ग्रोथ केलेलं वापरता आलं तर त्याच्यासाठी चांगली गोष्ट नाही. ते पचायला पण हलका असतं, त्याच्यावरचा ग्लायसेमिक इंडेक्स पण लो असतो आणि तुम्ही ते नॅचरल पद्धतीने वापरणं गरजेचं आहे. हे तुम्ही 1 किंवा 2 महिन्याचं आणलं तरीही हरकत नाही. खपली गहू किंवा ब्राऊन राईस हा खूप जास्त 6 महिन्याचा आणि 1 वर्षाचा स्वस्त मिळतोय किंवा शेतकऱ्याकडून आणले म्हणून घ्यायचा प्रयत्न करू नका. त्याच्यामध्ये तो लाल किडा होण्याची शक्यता पावसाळ्यामध्ये पर्टिक्युलरली पावसाळी सीझन मध्ये व्हायची शक्यता जास्त असते. आपले जे बाकीचे पॉलिश केलेले धान्य असतं ते टिकतं कारण त्याच्यावरचं आवरण काढलेलं असतं, त्याच्यातलं फायबर कंटेंट काढलेलं असतं, त्यामुळे ते 6 महिने 8 महिने 10 महिने टिकतं. पण आम्ही जे तुम्हाला ऑर्गॅनिक किंवा हे सांगतो हे 3 महिन्यापेक्षा जास्त जनरली टिकत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही 30 डेज किंवा 60 डेजचा स्टॉक ग्रेन्स किंवा लिग्युम साठी म्हणजे कडधान्य हे डाळ सदृश्य पदार्थ आणि धान्य सदृश्य जे पदार्थ आहेत ते तुम्ही हे केलेलं करू शकताय. येस भारती मॅडम ओके यांनी काय टाकलेलं आहे. किओना एक सीड पण आहे आणि किओना मिलेटच्या एक पद्धती धान्य पदार्थ पण येतो सर, धान्य पदार्थ पण येतो, तर त्याच्यामधून तुम्ही हे वापरू शकता. पर्टिक्युलर मिलेट्स मध्ये येतो किओना जो आहे हे सीड्स पण आहे आणि किओना एक मिलेटचा पण प्रकार आहे मिलेट, तर त्याच्यासाठी तुम्ही मिलेट मध्ये ते वापरू शकता म्हणून मी त्यात टाकलेलं आहे. याच्यातला किओना मिलेटचा प्रकार आहे. दोघा तिघांनी विचारलंय. मिलेट म्हणून तुम्ही टाईप करा. आजकाल मिलेट्स भरपूर ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे. तर ज्यांना म्हणजे चपातीच खायची सवय तर त्यांनी आणि भाकरी जमत नाही त्यांनी भाकरी आणि चपातीच्या मधला जो ऑप्शन येतो मिलेट्स, तर तो ऑप्शन तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वापरू शकता. त्या मिलेटचं पीठ काढून आपण त्याची चपाती पण आपल्या रेग्युलर याच्या पद्धतीनं बनवू शकतो. याच्यावरती ऍज आय सजेस्टेड याचं वेगळं सेशन स्प्राउट्स ग्रेन्स आणि लिग्युम्सचं वेगळं सेशन मी घेणार आहे. कशा पद्धतीनं ते परचेस करायचे, कशा पद्धतीनं ते वापरायचे आणि त्याचं कशा पद्धतीने हे करायचं. स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स आपण सगळ्या ह्याच्यामध्ये वापरतोय. त्याच्यामध्ये रॉक सॉल्ट आहे, सेंधव नमक आहे, ग्रीन चिली आपल्याकडे रेग्युलर वापरत असलेलं काळी मिरी असेल, ज्या काही गोष्टी फोडणी देण्यासाठी किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला स्मूदी करण्यासाठी लागतात त्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स मध्ये येत आहेत. सगळ्या पद्धतीचं ब्लॅक पेपर आलं, ब्लॅक सॉल्ट आलं, सॅफ्रॉन आलं, कॅरो पावडर, व्हॅनिला पावडर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता मी ह्याच्यामध्ये दाखवलंय बघा पिक्चरमध्ये. आता मला प्रत्येकाचं हिंदी किंवा मराठी मिनिंग नाही सांगता येणार, पण तुमच्या घरातली जर का गृहिणी असेल तर हे जे मी पिक्चर दाखवलंय तर त्यांची जी फोडणी करण्यासाठी जो काही मसाल्याचा डबा असतो त्याचा एक पद्धतीचा मी फोटो या ठिकाणी काढलेला आहे आणि तो फोटो तुमच्या समोर केलेला आहे. तर हे सगळे जे स्पायसेस आहेत ते पण आपल्या डायबिटीस मुक्तीमध्ये खूप मोठा रोल त्यांचा आहे. पर्टिक्युलरली फास्टिंग शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी तुमचं फास्टिंग इन्शुलिन, बरेच जणांनी ग्रुपवर टाकलेलं किंवा कालच्या क्वेश्चन आन्सर सेशन्स मध्ये बऱ्याच जणांनी विचारलं की सर आमचं फास्टिंग इन्शुलिन 80 राहतंय, 90 राहतंय, आमचं इन्शुलिन रेजिस्टन्स जास्त आहे, आमची फास्टिंग शुगर 150च्या घरात राहते, आम्हाला इन्शुलिन घ्यायला लागतंय. तर या सगळ्या लोकांसाठी माझा आग्रह राहील की तुमच्या जेवणातला तेलाचा अंश कमी करा आणि स्पायसेसचा अंश वाढवा. तेल कमी वापरा, मसाले जास्त वापरा. मसाल्यामुळं अन्नाला चव येते, तेलामुळे येत नाही. तेलामुळे अन्न फक्त लवकर शिजतं, पण मसाल्यामुळे अन्नाला टेस्ट चांगली येते. तुम्ही जी काही ग्रेव्ही बनवणार आहे त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरीचा जास्त वापर करा, ती पण होममेड असेल तर जास्त चांगली. आजकाल विकत पण टोमॅटो सॉस किंवा टोमॅटोची प्युरी मिळते, ती वापरू नका. कांद्याचा मसाला, लसूणाचा मसाला, ब्लॅक सॉल्ट, काळी मिरी, आपल्याकडे जी हिंग आपण वापरतो, त्यानंतर तुझ्याकडे ब्लॅक पेपर किंवा काळं मीठ, काळा मसाला म्हणून एक प्रकार असतो, हिंग असतं, या सगळ्या दालचिनी, या सगळ्याचा वापर तुम्ही योग्य प्रमाणात करणं आणि थोडासा जास्त आपल्या रेग्युलर जर का आपल्याला एवढ्या पद्धतीनं म्हणजे एक ठराविक पद्धतीचं असेल तर ते 1 पटीनं किंवा 1.5 पटीनं त्याचं प्रमाण वाढवायचं
तुमचा तेलाचं प्रमाण कमी करायचं, टोमॅटोचा जो त्याला कलर चांगले येण्यासाठी टोमॅटो प्युरीचा वापर तुम्ही करणं गरजेचं आहे. या गोष्टी जर का वापरल्या तर काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमची फास्टिंग शुगर नॉर्मल आलेली दिसेल, तुमचं वजन खूप फास्ट कमी व्हायला मदत होईल आणि अन्नाची टेस्ट सुद्धा खराब होणार नाही. आणि मसाले जेव्हा आपण जास्त वापरतो, घरातल्या गृहिणीला माहित असेल की तुम्हाला गॅसचं व्हॉल्यूम आहे ते कमी करायला लागतं, म्हणजे मंद आचेवरती स्वयंपाक करायला लागतो. जर का मी गॅस मोठा केला तर ते मसाले जळून जाऊन करपट वास येण्याची शक्यता असते. सो 2 फायदे तुम्हाला याच्यात होतात. तेल कमी झाल्यामुळे आहारातलं रिफाईंड गोष्ट कमी होती, तुमचं वजन खूप फास्ट कमी व्हायला लागतं. टोमॅटो शिजवल्यावर ऍसिडिक होत नाही. खूप जास्त तुम्ही ते जर का साठवलं आणि टोमॅटोचं जर का तुम्ही सॉस तयार केलं तर टोमॅटोचा सॉस ऍसिडिक होतो. टोमॅटोची प्युरी आपण केली पर्टिक्युलरली कुठल्याही मसाल्यामध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये, कांद्याला थोडंसं जेव्हा आपण ते थोडंसं तेल टाकतो आणि त्याच्यामध्ये कांदा टाकतो त्यावेळी त्याला थोडंसं पाणी सुटलं पाहिजे. त्या पाण्याचा वापर पण आपला भाजी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदा होऊ शकतो. जर का तुम्हाला बॉइल्ड आवडत असेल, बॉइल्ड पद्धतीने केलेले आपले जे स्प्राउट्स असतात, बॉइल केलेली भाजी पण अतिशय सुरेख लागते. तर नुसती बॉइल केलेली तेल विरहित, तेल वगैरे न टाकता फक्त वाफवलेली भाजीवरती हे जर का तुम्ही ग्रीन चिली, क्युमिन, ब्लॅक सॉल्ट टाकलं तर ते अतिशय सुरेख लागतं. थोडासा लिंबू पिळायचा आणि चपाती किंवा भाकरी न वापरता नुसतं तुम्ही जर का चमच्याने किंवा हाताने ते खाल्लं तर त्याच्यासारखं वेगळं सुख नाही. ते चावून चावून खाऊ शकता. कोबीची भाजी अशा पद्धतीने बनवलेली खूप चांगली लागते. तुमच्या रेग्युलर ह्याच्यामधल्या ज्या पत्ता भाज्या असतात, कांद्याच्या पात्याची भाजी अतिशय सुरेख लागते. त्याच्यावर तो मसाल्याचा जो टेस्ट आहे तो राहायला पाहिजे. सो ज्या पत्ता सब्जी आहे त्या पत्ता सब्जी तुम्ही बॉईल करून खाल्ल्यात तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. सलाड्स मध्ये तर याचा आपण भरपूर वापर करायला सांगतो. गाजर, काकडी, टोमॅटो, सगळ्या पद्धतीच्या कोशिंबीर याचे तुकडे मोठे करा. मोठे तुकडे करून त्याचा वेगवेगळे मसाले त्याच्यावर टाका, थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर टाका, बारीक केलेला कांदा त्याच्यावर टाकायचा अँड मेक इट टेस्टी. फ्रेश कट केलेलं तुम्ही लगेच खाल्लं तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. तुमचं निम्म पोट त्याच्यामध्ये भरतं आणि एक पद्धतीचं लाईट फिलिंग येतं, एक पद्धतीचा उत्साह वाढतो, चेहरा तुमचा चांगला होतो आणि जे काही एक्स्ट्रा फॅट आपल्या शरीरावरती साचलं होतं ते फटाफट कमी व्हायला सुरुवात होतं. पण हे करण्यासाठी तुमच्या किचन मध्ये एक सेट, आता जो मी तुम्हाला सेट दाखवलाय तसा एक छान सेट तुम्ही तयार करून ठेवणं गरजेचं आहे आणि ते तुमच्या हाताशी असला पाहिजे. जर का तो कुठेतरी कोपऱ्यात ठेवलाय, हळद इकडे टाकलेली आहे, मसाला तिकडे टाकलाय, अरे सापडतच नाही म्हटल्यावर माणूस काय करतो, ते सॅलेड घेतो आणि त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकतो आणि तेवढ्यावरतीच भागवतो. ही भागवण्याची सवय तुम्हाला थोडीशी हे करायला लागेल आणि त्यासाठी किचन मध्ये ह्या गोष्टी तुम्ही आणल्या पाहिजेत. त्या आणल्या तर तुम्ही त्या वापरणार, नुसत्या आणून उपयोग नाहीये, त्या व्यवस्थित ठिकाणी आपल्या हाताशी येतील अशा ठिकाणी त्या ठेवल्या पाहिजेत. सो जर का मी माझ्या डाव्या हाताला, आता मी उजव्या हाताचा आहे, तुम्ही डावखुरे असाल तर तुम्ही उलट करू शकता, तुमच्या डाव्या हाताला तुमच्याकडे सगळे फ्रेश गोष्टी असल्या पाहिजेत आणि उजव्या हाताला तुमच्या स्पायसेस, कॉन्डिमेंट्स किंवा त्याच्यावर टाकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या असल्या पाहिजेत. म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं की डाव्या बाजूला फ्रेश व्हेजिटेबल्स तुमच्या सगळीकडे ठेवा आणि उजव्या बाजूला अशा पद्धतीनं या गोष्टी ठेवा की तुमच्या त्या इझिली हाताला येतील आणि त्या गोष्टी वेळोवेळी तुम्ही त्याचा स्टॉक करणं आणि त्या तुमच्या हाताशी ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्हाला या गोष्टी खाण्यामधली जी मजा आहे किंवा आम्ही जे पुढे तुम्हाला रेसिपीज सुरेख सांगणार आहे त्या रेसिपीज साठी ही पूर्व तयारी आहे. त्यावेळी आम्ही तुम्हाला खूप छान रेसिपी सांगू, रेसिपी बघू, तुम्हाला खूप छान वाटेल आणि जेव्हा ऍक्च्युअली तुम्ही रेसिपी करायला घ्याल त्यावेळेला तुम्हाला हे घटक सापडणारच नाहीत कारण तुम्ही ते घटक आणलेले नसणार आहेत. मग त्यावेळेला आपला हिरमोड होतो, अरे मला डॉक्टरांनी ती रेसिपी शिकवली, सांगितली पण मला ही करताच आली नाही आणि आपण फुरंगटून जातो. आपण म्हणतो की अरे जाऊ दे, आपल्याकडनं होणारच नाही, आपल्यासाठी बनवलेलंच नाही. सो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे युद्धाची पूर्व तयारी करणं गरजेचं आहे. युद्धावर गेल्यानंतर अरे मी तलवार घरीच विसरून आलो, अरे माझी बंदुकीत गोळीच टाकायची राहिली, असं करून चालत नाही. तसंच पद्धतीनं नुसतं डाएट 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 म्हणून होत नाही. त्यासाठी थोडंसं प्लॅनिंग करायला लागतं, थोडीशी हे करायला लागते आणि तुमच्या एकदा का तुम्हाला एक महिनाभरात तुम्हाला थोडंसं त्रासदायक वाटतं की अरे कसं होणार, काय होणार, खूप जास्त करायला लागतंय. पण बिलीव्ह मी, एकदा तुम्हाला या पद्धतीने तुमचं किचन सजवायचे आणि किचन सेट करायची सवय लागली की तुम्ही त्याच्यापासून हटत नाही. तुम्हाला ते परफेक्शनच करायला आवडतं. तुम्ही ते परफेक्शनकडे गेला नाही तर हळूहळू तुम्ही डिक्लायनिंग मोडमध्ये येता. जसे तुम्ही फ्रेश हर्ब्स वापरायचे तसे काही ड्राय हर्ब्स पण मिळतात. गार्लिक पावडर, ओनियन पावडर, थायमी, रेड पेपर, ब्लॅक पेपर, त्याच्या पावडरी मिळतात. त्या पानांच्या ड्राय पावडरी बनवलेल्या असतात. कुठल्याही किराणा स्टोअर मध्ये किंवा ऑनलाईन पण आजकाल तुम्ही हे मागवू शकता. म्हणजे तुळशी पत्त्यांचे ड्राय हे असतात, पुदिनाच्या पत्त्यांचे हे असते, त्याची पावडर बनवलेली असते
आजकाल दालचिनीची फ्रेश पावडर मिळते, ओनियनची फ्रेश पावडर किंवा ती ड्राय केलेली असते, म्हणजे ते ओनियन जो आपण जर फ्रेश वापरायचा असेल तरी त्याचा पावडर फॉर्म मध्ये तुम्ही हे बनवू शकता. रेड पेपर प्रत्येकाला माहित असेल, बऱ्याच जणांनी जे आपण ह्याच्यामध्ये म्हणजे मिरचीचे बारीक हे केलेले असतात त्यानं पण टेस्ट चांगली लागते. ब्लॅक पेपर किंवा ज्याला सॉल्टचं म्हणतो आपण, काळा किंवा काळं नमक हे म्हणतो, तर ते पण तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वापरू शकता. बऱ्याच सारख्या ऑर्गॅनिक स्टोअर्स मध्ये, बऱ्याच सारख्या अमेझॉन वरती हे सगळे पदार्थ अवेलेबल असतात. ड्राय हर्बचा वापर तुम्ही रेग्युलर जे शिजवायचे पदार्थ आहेत त्यात करू शकता, बॉईल करायचे सॅलड त्यात करू शकता, स्मूदी मध्ये सुद्धा ड्राय हर्ब चांगले लागतात. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकता. पर्टिक्युलरली ज्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त राहतंय, ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांचं ट्रायग्लिसराईड जास्त राहतंय, त्यांनी ड्राय हर्बचा मुबलक वापर त्यांच्या रेग्युलर किचन मध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. याच्यातलं आता सगळ्यात आवडत्या पार्टकडे, स्वीट्स खायचं का नाही हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल, तर त्याचं उत्तर येस आहे. तुम्ही स्वीटनर्स वापरू शकता. आता मी अगदी थोडे तुम्हाला गोष्टी सांगणार आहे आणि आपला सगळ्यात शेवटचा जो पार्ट रेसिपी मधला असणार आहे तो स्वीटनर्सचा असणार आहे, कारण आपण डायबिटीस फ्री वरती काम करतोय. सो आपला एक फार मोठा गैरसमज असतो की डायबिटीस आणि गोड हे खायचं नाही. तर जवळपास आम्ही तुम्हाला 20 ते 25 डायबिटिक फ्रेंडली स्वीट रेसिपी देणार आहे आणि त्या अतिशय सुरेख लागतात. त्याच्यामध्ये केक पासून ते अगदी तुमच्या आईस्क्रीम पर्यंत आणि तुमच्या रेग्युलर व्हेगान पद्धतीने बनवलेल्या श्रीखंड बासुंदी पासून ते डेट्स पासून बनवलेल्या मोदकांपर्यंत किंवा खपली गहू आणि ह्याची बदामाची बनवलेली छान खीर किंवा एक विशिष्ट पद्धतीची कुल्फी, या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला आम्ही स्वीटनर्स मध्ये देणार आहे. त्याचं एक छोटं बुकलेट पण आम्ही तयार करतोय आणि ते लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो पर्टिक्युलरली जरी आपण रेग्युलर ह्याच्यामध्ये शुगर्स वापरायची नसली तरी तुमची शुगर जर का साखर व्यवस्थित नॉर्मल असेल तर डेट्सचा तुम्ही मुबलक, डेट्स म्हणजे काय, खजूर, ओला खजूर आणि ओला खजुरापासून बनवलेले पदार्थ, केमिकल फ्री जॅगरी, रेझिन्स किंवा स्टिविया. रेझिन्स आपल्याकडे जास्त मिळत नाही. रेझिन्स हे स्टिविया सदृश एक स्वीटनर असतं, त्याला गोड गोड तुळशी आपण म्हणू शकतो. तर स्टिविया आजकाल भरपूर ठिकाणी मिळतं. बऱ्याच जणांनी ऑनलाईन आमच्या बॅच मध्ये बघितलं तर बऱ्याच जणांनी ग्रुपवर टाकलेलं आहे. अमेझॉन वरती आजकाल अवेलेबल आहे. ग्रीन शुगर म्हणून मार्केट्समध्ये पण मिळतं. तर ते वापरून तुम्ही थोडेफार स्वीटचे पदार्थ आता तुमच्या याच्यामध्ये वापरू शकता. प्रोव्हाइडेड तुमची शुगर 200च्या आत असली पाहिजे. 200च्या वर जर का असेल आणि तुम्हाला इन्शुलिन सुरू असेल किंवा तुम्हाला गोळ्या औषधांचे डोस जास्त असतील तर आता तुम्ही डेट्स किंवा जॅगरी पण अतिशय कमी प्रमाणात खायचे. गुळ खोबऱ्यापासून बनवलेले सगळे पदार्थ, गुळ शेंगदाण्याचा लाडू, खजुराचा लाडू, हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये घेऊ शकता. काल कुणीतरी मला एकाने विचारलं होतं की डिंकाचा लाडू किंवा डिंकाचा लाडू पण थोड्याफार प्रमाणात घेऊ शकता, पण प्लीज इन्शुअर की तो पदार्थ गुळापासून किंवा खजुरापासून बनवलेला असतो. अंजली कुलकर्णी काळा मसाला चालतो. ओली खजूर, डॉक्टर मसूद शेख, शुगर तुमची व्यवस्थित असेल, वजन व्यवस्थित आलं असेल तर ओलं खजूर तुम्ही खाऊ शकता थोड्याफार प्रमाणात. दररोज आपलं उठलंय आणि दररोज खजूर खाल्लंय असं रेकमेंडेशन स्वीटला नाही आहे. जसं आपण स्वीट कधीतरी खातो तसं कधीतरी तुम्ही एखाद्या वेळेला स्वीटनरचा वापर करायला हरकत नाही. खाली कोणीतरी विचारलंय रिफाईंड पेक्षा घाण्याचं तेल. येस, रिफाईंड पेक्षा ऑलवेज घाण्याचं तेल चांगलं, पण मंद आचेवरती आपल्याला स्वयंपाक करायचा आहे ही गोष्ट आपण आयुष्यभर लक्षात ठेवायची आहे. ओके, सो दॅट फिनिशेस इम्पॉर्टंट पार्ट की तुम्ही ड्राय हर्ब्स कुठले, म्हणजे तुम्ही फ्रेश गोष्टी कुठल्या वापरल्या पाहिजेत आणि ड्राय गोष्टी कुठल्या वापरल्या पाहिजेत. एक मिनिटामध्ये मी रिवाइज करतोय की आपल्याला चांगल्या रेसिपी बनवण्यासाठी आपलं किचन चांगलं असणं गरजेचं आहे आणि आजचं जे सेशन आपण घेतोय त्याच्यामध्ये किचन एटिकेट्स, आपण आयडियल किचन कसं असलं पाहिजे शिकतोय. 2 गोष्टी मी सांगितल्या. एक, फ्रेश हर्ब्स आहे ते आठवड्यातून 2 वेळा जाऊन तुम्हाला फ्रेश आणायला लागणार. शक्यतो ते फ्रीज मध्ये ठेवू नका, ते ओपन स्पेस मध्ये ठेवा आणि ते फ्रेश आणल्या वापरा. प्री कट व्हेजिटेबल्स वापरू नका. कमीत कमी ओव्हन आणि कमीत कमी फ्रीजचा वापर तुम्ही व्हेजिटेबलसाठी केला पाहिजे. तुमच्या किचनच्या डाव्या बाजूला सगळे फ्रेश गोष्टी ठेवल्या पाहिजेत. तुमच्या किचनच्या उजव्या बाजूला सगळ्या पद्धतीचे ड्राय जे असतात गोष्टी, नट्स आहेत, सीड्स आहेत, ते तुम्ही ठेवलं पाहिजे. धान्याच्या बाबतीत मी सांगितलं खूप जास्त 3 आणि 6 महिन्याचं नॉन रिफाईंड धान्य आणू नका. शक्यतो ऑर्गॅनिक स्टोअर मधनं ते तुम्ही परचेस केलं तर फायदा होईल. तेलाचा वापर कमी करा आणि मसाल्यांचा वापर तुमच्या खाण्यामध्ये जास्त करा. ज्या काही पत्ता भाज्या असतात त्या पत्ता भाज्या शक्यतो बॉईल स्वरूपात खाण्याचा प्रयत्न करा. मोड आलेली कडधान्य भिजवून खाण्याचा, सगळ्या पद्धतीचे नट्स हे भिजवून खाण्याचा प्रयत्न करा. त्यातले विकर, त्यातले जे एन्झाईम्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आतापर्यंत जी काही मी इन्फॉर्मेशन सांगितली, जी काही सांगितली ती जर का तुम्हाला छान वाटली असेल, मस्त वाटली असेल तर जस्ट टाईप करा मस्त किंवा ऑसम म्हणून टाईप करा जस्ट इनटू द चॅट बॉक्स. इफ यू लाईक इट, तुम्हाला जर रिअली वाटलं की यस काहीतरी
काहीतरी बेनिफिशियल आपल्या कानावर पडतंय, आपल्याला काहीतरी हे ऐकून आपल्या आयुष्यात किंवा आपल्या किचनमध्ये थोडाफार बदल करता येईल, तर जस्ट टाईप ऑसम किंवा जस्ट टाईप मराठी टाईप करा असेल तर मस्त असं टाईप करा की येस ही इन्फॉर्मेशन खूप चांगली आहे आणि अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन. ग्रेट 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 ग्रेट, थँक्यू अवेसम, ऑसम ऑसम अवेसम, थँक्यू थँक्यू थँक्यू. चलो देन वी विल मूव टू द नेक्स्ट पार्ट. थोडंसं आजचं सेशन एक 10 ते 15 मिनिटं पुढे जाईल, कारण अजून एक महत्वाचा टॉपिक मी तुमच्यावर शेअर करणार आहे. सो आता हा जो आहे की कुठल्या पद्धतीचे टूल्स तुम्ही वापरले पाहिजेत, एक 8 असे एक सोपे आणि इझी टूल्स तुम्हाला मी सांगणार आहे की त्यामुळं तुमचं किचन मधलं जे काही काम आहे, व्हेजिटेबल कटिंगचं काम आहे किंवा तुमचं जे रेग्युलर याच्यामध्ये भाजी करण्याचं काम आहे, त्याच्या टेस्टमध्ये पण सुधारणा होईल आणि ते करण्यामध्ये तुम्हाला मजा येईल. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इझिली ऑनलाईन किंवा अमेझॉनवरती मिळतात. सो ते तुम्हाला कुठं मिळणार, कुठून आणायचं हे पण मी थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. प्लीज अंडरस्टँड, सगळ्याच गोष्टी मस्ट नाही आहेत. सगळ्याच गोष्टी तुम्ही लगेच उद्या जाऊन, आज डॉक्टर भाग्येश कुलकर्णी सांगितलं आणि उद्या जाऊन एकदम 10,000 आणि 15,000 खरेदी केली अशी गरज नाही. माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे आता जे काही इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही वापरताय त्या इन्स्ट्रुमेंट्स वरती तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा, सुरू ठेवा. हे माझ्याकडे टूल्स नाही म्हणून तुम्ही कोणीही थांबायचं नाहीये. आठवड्याला एक किंवा महिन्याला एक टूल, असं पुढच्या 6 महिन्यात हे किंवा 6 ते 8 महिन्यात जरी तुमच्या टूल आले तरी हरकत नाही. सगळे जे टूल्स आहेत ते अफोर्डेबल आहेत. 1-2 गोष्टी जर का सोडल्या तर त्या थोड्याशा कॉस्टली आहेत, पण दिस विल बी युअर लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट. लक्षात घ्या, ही परत परत करण्यासाठी करायची इन्व्हेस्टमेंट नाहीये, ही तुमच्या बरोबर तुमच्या फॅमिलीचं आयुष्य सुधारणारी आहेत. तर तशा पद्धतीची काही आयडियल किचन टूल्स मी तुम्हाला सांगतोय. माझं हे सेशन झाल्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळतोय, शक्यतो आजच बघा, उद्यावरती मी तुम्हाला माहिती की उद्यावरती बिलीव्ह करत नाही. बरेच सारखे आर्ट क्राफ्ट नावाचं, मी आता माझं सेशन सुरू व्हायच्या अगोदर एक 10 मिनिटाचा व्हिडिओ प्ले केला होता, राईट. तर आर्ट क्राफ्ट नावाचं किंवा जस्ट टाईप करायचं गुगलवरती ब्युटिफुल किचन हॅक्स किंवा व्हेजिटेबल अँड फ्रुट्स कटिंग किचन हॅक्स असं जर का तुम्ही गुगलवरती टाईप केलं तर आर्ट आणि क्राफ्ट्स मध्ये आर्ट क्राफ्ट्स नावाचं एक हे ओपन होतं गुगलवरती. शक्य झालं तर मी ग्रुप्सवरती शेअर करत होते, आपले जे काही ऑनलाईन ग्रुप्स आहेत त्याच्यावरती, आणि ते तुम्ही जे काही हॅक्स आहेत ते बघणं गरजेचं आहे. तर तिथं त्यांनी या सगळ्या पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट्स वापरलेले आहेत. काही काही अगदी आपल्या घरामध्ये पण आपण बनवू शकतो. थोडासा वेळ काढलात आणि हे केलं तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. सो लेट्स बिगिन. पहिलं टूल सगळ्यात जे महत्वाचं आणि जे आपल्या DFF साठी अतिशय गरजेचं आहे ते आहे म्हणजे ब्लेंडर. आपण जे घरामध्ये स्मूदी बनवण्यासाठी वापरतो, तर मला माहिती आहे की 90% लोक तुम्ही मिक्सर वापरत असणार आहे, पण खऱ्या अर्थाने आम्ही ज्या रेसिपी तुम्हाला अमेझिंग रेसिपीच्या पुढे देणार आहोत, मग त्या अगदी सकाळची उठलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्मूदीज आहेत, दुपारच्या वेळेला तुम्हाला जे काही सलाड आम्ही सांगणार आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे सूप्स आहेत, या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी ब्लेंडरचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. 4 ते 4,500 हजारापासून अगदी 14-15 हजार पर्यंतचे ब्लेंडर्स वेगवेगळे उपलब्ध आहेत. कुठल्याही पद्धतीचा एक मीडियम स्केलचा साधारण 4,000 ते 8,000 पर्यंतचा ब्लेंडर तुम्ही घेतला तर ती तुमची लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. ब्लेंडर जे असतात ते शक्यतो माझी जी म्हणणार आहे ते हाय स्पीड ब्लेंडर घ्या, लो स्पीड ब्लेंडर्स नको. हाय स्पीड जे असतात त्याच्यामध्ये जो सिल्क असतो ते एकदम फास्ट बनतं. त्याच्यामध्ये जे सिल्क पाहिजे तुम्हाला, त्याच्यामध्ये जे एक पद्धतीचा जे काय म्हणतो आपण त्याला, जो घट्टपणा पाहिजे आणि ते पिताना जे आपल्याला सिप पिताना जी काही मजा पाहिजे त्याच्यावर एक लेअर, जसं आपण मिल्कशेक मध्ये वगैरे बघतो, तर तशा पद्धतीची जर का चव आणि टेस्ट तुम्हाला हवी असेल तर ब्लेंडर इज द मस्ट थिंग. तर ते तुम्ही जर का वापरलं तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. मोस्ट पॉप्युलर जे आजकाल इझिली मिळतात, बाहेर ऑफलाईन याच्या पण मिळतात, ऑनलाईन मध्ये पण मिळतात, फ्लिपकार्ट, अमेझॉन, तिथं सगळीकडे तुम्हाला हे ब्लेंडर्स दिसतील. जेव्हा तुम्ही ब्लेंडर चूज करताय त्यावेळी त्याच्यात हाय स्पीड ब्लेंडर आहे का बघा. लो स्पीड ब्लेंडर हा मिक्सर सारखाच, म्हणजे मिक्सरचाच भाऊ झाला. ब्लेंडर जर का घ्यायचा तर तो हाय स्पीड ब्लेंडर पाहिजे. त्यामुळं तुमच्या कमीत कमी वेळामध्ये आणि एक क्रीमी फील तुम्हाला येईल. तुमच्या घरात जर का कोण लहान मुलं असतील, तुमच्या घरात जर का कोण जनरली सलाड आणि सूप्स म्हणलं किंवा स्मूदी म्हणलं की लोक तोंड मुरडतात, तर ब्लेंडर मधनं बनवलेली स्मूदी आणि मिक्सर मधनं बनवलेली स्मूदी याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तो जो एक क्रीमी जो हे असतो, फील असतो, तो ब्लेंडर मध्ये खूप चांगला येतो. विटामिक्स किंवा ब्लेंटेक या 2 आहेत. विटामिक्स तर भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे. हे पॉप्युलर ब्लेंडर्स जनरली अवेलेबल आहेत, ते तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्ही तुमच्या रेग्युलर ह्याच्यामध्ये वापरला तर ती आयुष्यभराची तुमची ग्रेट इन्व्हेस्टमेंट होईल. आणि एकदा का तुम्हाला ब्लेंडरवरची स्मूदी आणि हे प्यायची सवय लागली की तुम्ही दुसरीकडे कुठेही जात नाही का दुसरं कुठलंही पेय तुम्ही पिऊ शकत नाही, एवढं आपल्याला ब्लेंडरची सवय होती किंवा फायदा होतो. जी गोष्ट ब्लेंडरची आहे ती ज्युसरची सुद्धा आहे.
दोन पद्धतीचे ज्युसर्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. एक असतो तो सेंट्रीफ्युगल ज्युसर आणि दुसरा असतो तो स्लो ज्युसर. सेंट्रीफ्युगल जो असतो तो फास्ट स्पिन होणारा ज्युसर असतो, त्याच्यातनं ज्यूस जे असतं ते फास्ट येतं, पण तो गरम होतो किंवा तो जेव्हा फिरत असतो त्यावेळेला त्याच्यामधून हीट तयार होती आणि ही जी हीट आहे ती हीट तुमच्या फ्रुट्स आणि व्हेजिटेबल मधला जे काही एन्झाईम्स आहे ते एन्झाईम्स थोडंसं मारू शकते किंवा त्याची जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती त्याच्यामुळे त्या ज्यूसची कमी होऊ शकते. सो वी रेकमेंड गो फॉर स्लो ज्युसर्स. ऑल्सो इट इज नोन एज कोल्ड प्रेस ज्युसर्स. त्याला कोल्ड प्रेस ज्युसर्स असं पण म्हणतात. स्लो ज्युसर्स असतात ते ज्यूस जे असतात ते पहिल्यांदा क्रश करून, म्हणजे क्रशिंगची हे असते. जुन्या काळी तुम्ही बघितलं असेल संत्र मोसंबी असं फिरवण्यासाठी एक आपल्याला हे मिळायचं, घरगुती हे मिळायचा. आपण त्याची साल अशी ठेवली की तो फिरवला की त्याच्यातनं ज्यूस हळूहळू यायला लागायचा. तो मॅन्युअल होता. तर तशा पद्धतीचाच क्रशिंग आणि प्रेसिंग वरती असलेला स्लो ज्युसर, ज्याला कोल्ड प्रेस ज्युसर म्हणतो, त्याच्यामध्ये हीटचा जास्त प्रश्न येत नाही. इलेक्ट्रिसिटी पण त्याला कमी कंझ्युम होती आणि ते हीट जास्त तयार करत नसल्यामुळं त्यातल्या जे न्यूट्रिएंटच्या व्हॅल्यू आहेत त्या ज्यूसमध्ये चांगल्या पद्धतीने राहतात. आणि त्यासाठी तुम्ही स्लो ज्युसरचा जर का वापर केला तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. अगेन प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण स्मूथी जास्त रेकमेंड करतो. ज्यूस शक्यतो आपण जास्त रेकमेंड करत नाही. आपल्या DFFच्या प्रोटोकॉल नुसार ज्यूस पेक्षा तुम्हाला आम्ही जास्त रेकमेंड करतो की फळं जास्त करून कट करून खावा किंवा स्मूथीच्या स्वरूपात खावा. नंतर तुम्ही पूर्ण बरे झाल्यानंतर कधी तुम्हाला ज्यूस करायचा असेल, लहान मुलं बऱ्याच वेळा स्मूथी पीत नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही ज्यूस ऑप्शन देऊ शकता. त्यांच्यासाठी हे किचन टूल मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही घरात जर का मॅन्युअल तेवढा पेशन्स असेल तर तुम्ही मॅन्युअली पण ज्यूस काढून हे करू शकता. अदरवाईज दोन्हीसाठी मिक्सर जो आता तुमच्याकडे आहे आणि त्या मिक्सरमध्ये असलेला ज्युसर जो आहे तो तुम्ही वापरला तरी हरकत नाही थोड्या कालावधीसाठी. पण तो जर का स्लो मुव्हिंग असेल तर त्याचा फायदा चांगला होतो. इव्हन घरातला पण मिक्सर वापरताना तो एकदम लो ह्याच्यावरती ठेवा. खूप फास्ट करण्यासाठी तुम्ही 2, 3, 4 वरती तो घेऊन जाऊ नका, कारण त्यामुळे हीट चांगली तयार होते. तुमच्या मिक्सरमध्ये ती स्मूथी चांगली मिक्स होईल, पण ते खूप जास्त वेळा स्पिनिंग झाल्यामुळे त्याच्यात हीट तयार झाल्यामुळे त्याची न्यूट्रिशनची व्हॅल्यू कमी होऊ शकते. सो घरामध्ये मिक्सर वापरताना पण तो 1 किंवा 0 to 1 वरतीच तो फिरवायचा आहे आणि ते हळूहळूच ते ब्लेंड करायचं आहे आणि ते नंतर पिऊन टाकायचं आहे. नंतर आपण पॉट्स कडे येऊ. नंतर आपण क्ले पॉटच्या संदर्भात मातीची भांडी जर का शक्य झाली कुकिंगसाठी तर ती अतिशय सुरेख आहे. आजकाल अमेझॉन पासून, आता मी सेशन घ्यायच्या अगोदरच एका ऑर्गॅनिक स्टोअरला मी व्हिजिट केली होती, अतिशय सुरेख पद्धतीची मातीची भांडी त्यांच्याकडे होती. अमेझॉनवरती पण खूप चांगल्या पद्धतीची, त्याला क्ले पॉट्स म्हणतात, क्ले पॉट्स, आणि दॅट इज अ बेटर कुकिंग दॅन एनी अदर मेटल पॉट. क्ले जे असतं ते पोरस नेचरमध्ये असतं, म्हणजे त्याच्यामधून जे पोरसला आता मला मराठीमध्ये काय म्हणतात मला मी नाही सांगू शकणार. म्हणजे त्याच्यामध्ये बारीक छिद्र असतात, त्याच्यातून बारीक पद्धतीनं एअरचं ट्रान्समिशन जे असतं ते चांगल्या पद्धतीनं होतं. त्यामुळं ते मॉइश्चर किंवा त्या फूडमध्ये, म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो चुलीवरचं जेवण चांगलं लागतं मातीच्या भांड्यामध्ये. त्याचं कारण काय, मेटलमध्ये पोर्स नसतात किंवा मेटल्समध्ये छिद्र नसतात, ते सलग असतं. पण मातीच्या भांड्यामध्ये छिद्र असतात, त्यामुळे आत जे काही अन्न आपण शिजवतोय ते व्यवस्थित पद्धतीनं पाणी पकडतं, मॉइश्चर व्यवस्थित पद्धतीनं पकडतं आणि ते सर्व अंगाने त्या फूडला हे होतं. त्यामुळे ते अन्न शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती पोरस पद्धतीच्या किंवा क्ले पॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होती आणि न्यूट्रिशनची जी व्हॅल्यू आहे ती क्ले पॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हे केली जाते. सो थोडंसं आपण परत आपल्या ग्रामीण ह्याच्याकडे चाललेलं आहे. मातीच्या भांड्याकडून आपण कडे मेटलकडे आलो होतो आणि आता परत आपण थोडंसं मातीच्या भांड्यांकडे चाललेलं आहे. तर तुम्हाला मजा वाटेल, अरे डॉक्टर काय सांगतात आपल्याला हे मातीच्या भांड्यामध्ये हे करा, पण बिलीव्ह मी बेस्ट न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याच्यामध्ये येते. सचिद्र, येस, थँक्यू विवेक चव्हाण. सचिद्र हे पोरससाठी चांगला वर्ड होऊ शकतो. सचिद्र, त्यात बारीक बारीक छिद्र असतात. सो आणि दुसरं महत्वाचं हे वेगळं सांगायची गरज नाही, फूड कुकडे क्ले पॉट इव्हन टेस्ट बेटर, राईट. आज पुण्यामध्ये आम्ही बघतो तर पिठलं भाकरी खाण्यासाठी किंवा अगदी चुलीवरची मिसळ काय, चुलीवरचं चिकन काय, चुलीवरची भाकरी काय, सो तिथं लोक 150-150, 200-200 रुपये देऊन रांगा लावून चुलीवरचं जेवण करण्यासाठी, म्हणजे जे आपल्या पहिल्यांदा गरीबाचं अन्न, झोपडीमधलं अन्न समजलं जायचं, त्याला कुठेतरी खूप चांगले दिवस येताना दिसतात आणि हे करण्यासाठी लोक आता पैसे मोजताना दिसतात, राईट. सो जर तुम्ही क्ले पॉट आणून दिले तर दररोजच तुम्हाला घरच्या घरी चुलीवरचं जेवण मिळाल्याचा किंवा एक ग्रामीण पद्धतीचं चांगलं जेवण मिळाल्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. घरातली मुलं पण ते जेवण आवडीनं खातात. मोस्ट इम्पॉर्टंट, क्ले पॉट जे असतात ते इनएक्सपेन्सिव्ह आहेत. आपल्या लोकल इंडियन मार्केट्समध्ये ते इझिली अवेलेबल आहेत, ऑनलाईन मध्ये अवेलेबल आहेत आणि मोस्ट ऑफ द टाइम हे जे पॉट्स असतात
ते आजकाल ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने मिळतात. त्यामुळे एक पद्धतीनं तुम्ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची, त्यांच्या फॅमिलीची पण एक पद्धतीचं हेल्प करताय. एक सोसायटीचं एक सोशल काम पण कळत नकळतपणे होत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हे शिजवण्यासाठी जे लागतं त्याला गॅस पण कमी लागतो. तुमचं जे कन्झम्पशन आहे ते चांगल्या पद्धतीने होतं, धूर पण याच्यामुळे कमी होतो आणि नेचर फ्रेंडली आहे. किती जरी म्हटलं तरी नेचर फ्रेंडली आहे. सो आपल्याला इको फ्रेंडली होण्यासाठी वेगळंच काहीतरी करायला पाहिजे, हे करायची गरज नाही. फक्त आपले पॉट्स आपण चेंज केले, आपलं अन्न पण चांगलं होऊ शकतं आणि आपण इको फ्रेंडली पण काम करू शकतो. जर का तुम्हाला क्ले पॉट्स अवेलेबल नसतील तर स्टेनलेस स्टीलचे वेसल्स शक्यतो तुम्ही वापरा. अल्युमिनियम किंवा नॉनस्टिक कुकवेअर शक्यतो वापरू नका. अल्युमिनियम किंवा नॉन कुक जे स्टिकवेअर असतात त्याच्यातून केमिकल त्या ह्याच्यामध्ये उतरतातच आणि ते जे केमिकल्स आहेत अल्युमिनियम बेस किंवा हे आपल्या पोटामध्ये जातात, आपल्या शरीरामध्ये जातात आणि अल्युमिनियमची जी काही टॉक्सिसिटी आहे ती आपल्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये येऊ शकते. पर्टिक्युलर ऍब्सॉर्प्शन जे आहे सगळ्या पोषण मूल्यांचं ते अल्युमिनियम किंवा नॉनस्टिक कुकवेअर्स मध्ये होतात. नॉनस्टिक कुकवेअर मध्ये जरी तेल शोषत नसलं तरी त्या ह्याच्यावरचं जे प्लेटिंग असतं त्या प्लेटिंग मधलं जे काही निकेल आहे किंवा जे काही इतर गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये उतरू शकतात. सो विदाऊट निकेल प्लेटिंग तुम्ही गोष्टी वापरणं गरजेचं आहे, कारण निकेल एक पद्धतीचं हेच आहे. सो स्टेनलेस स्टील जे आहे ते तुम्ही वापरू शकता. आयर्न वेसल्स ओके आहेत. संदीप देशमुख सर, स्टिविया विषयी विशेष माहिती. स्टिविया हे मधुपर्णी आहे. आता तुम्ही प्रश्न मला दिसला याच्यामध्ये. स्टिविया हे कुठल्याही तुम्हाला ऑर्गॅनिक स्टोअर किंवा ऑनलाईन स्टोअर मध्ये मिळू शकतं. स्टिविया हे साखरेपेक्षा 20 पट गोड असतं. सो 1 चमचा साखर इक्विव्हॅलंट टू 1 चिमूट किंवा काय म्हणू शकतो आपण 1 ते 2 चिमूट, 1 ते 2 पिंच स्टिविया सफिशियंट असतो. सो जर का एक कप तुमच्या ब्लॅक टी मध्ये किंवा हुंजा टी मध्ये मला जर का 1 चमचा साखर किंवा थोडासा गुळ टाकायला लागत असेल तर 1 चिमूट किंवा 2 चिमूट स्टिविया पण सफिशियंट असू शकतं. स्टिवियाला गोड तुळस असंही म्हणतात. कुठेतरी प्रश्न मला विचारला त्याच्यात म्हणून मी याचं उत्तर दिलं. जसं क्ले पॉट आहे तसं क्लेचा तवा पण मिळतो. क्ले तवा तो तुम्ही तुमचे जे रेग्युलर चपाती आहे त्या चपाती ज्या तुम्ही खपली गव्हापासून बनवताय त्या बनवण्यासाठी वापरू शकता. क्ले तवावरती किंवा मातीच्या तव्यावरती बनवलेली चपाती पचायला जास्त चांगली असते, कारण ती लवकर चांगल्या पद्धतीनं ते जे आपण जे खपली गहू वापरतो ते त्याचं जे पीठ असतं ते हे होण्यासाठी म्हणजे काय म्हणतो आपण भाजण्यासाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. हे पण तुम्हाला अमेझॉन वरती इझिली अवेलेबल आहे. अल्युमिनियमचा जो तवा आपण वापरतो त्याच्यात ते जे मेटल पार्टिकल असतात ते मेटल पार्टिकल थोडेसे त्या चपाती किंवा त्या गव्हामध्ये उतरू शकतात आणि ते आपल्या शरीरात अॅक्युम्युलेशन होऊ शकतात. सो क्ले पॉट बरोबर क्ले तवा पण तुम्ही तुमच्या ह्याच्यात मागून घेतला आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं रेग्युलर चपाती भाकरी काय असेल ते बनवलं तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. नंतर जो अजून एक गोष्ट बऱ्याच जणांच्या बाबतीत असते, मेजरिंग कप्स आणि स्पून्स. सो तुम्ही अशा पद्धतीचे मेजरिंग कप्स आणि स्पून्स तुम्ही मागवले पाहिजेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्ग्रेडियंट जे काय गोष्टी सांगतोय, जेव्हा मी तुम्हाला 1 कप म्हणतोय 1 स्पून म्हणतोय तर ते पण मी पुढे तुम्हाला थोडंसं सांगणार आहे की ते जर का योग्य प्रमाणात टाकलं तर ज्या काही रेसिपीज आम्ही तुम्हाला शिकवणार सांगणार त्या तुम्हाला परफेक्टली ब्लेंड करता येतील आणि त्या चांगल्या पद्धतीने वापरता येतील. 1 डाव म्हणजे किती, 1 स्पून म्हणजे किती. सो मेजरिंग कप्स आणि स्पून्स हे पण इझिली अवेलेबल आहेत. तुम्ही जस्ट असं अमेझॉन वरती टाकलं मेजरिंग कप्स आणि स्पून्स तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. लोखंडी तवा चालतोय पण शक्यतो क्लेचा वापरा. लोखंडी नसेल, अगदीच नसेल तर स्टेनलेस स्टीलचा तुम्ही वापरणं गरजेचं आहे. लोखंडी तवा पण खूप जास्त जुना नको आहे, त्याच्यावरती लेयर्स निघतात किंवा ज्याच्यावरून हे दिसतंय तो खूप जास्त लोखंडी तवा पण नाही चालणार. नंतर ज्यांना कुणाला घरगुती बदाम दूध किंवा ज्याला आपण नट मिल्क म्हणतो त्याच्यासाठी नट मिल्क पॅक किंवा मुस्लिम क्लॉथ मिळतं. आम्ही बऱ्याच जणांना सांगतो की घरगुती तुम्ही दूध बनवा. घरगुती दुधामध्ये तुम्ही कोकोनटचं दूध बनवू शकता, म्हणजे नारळाचं, ओल्या नारळाचं खोबरं काढून ते खोबरं खाऊन ते ब्लेंडरमध्ये किंवा ज्युसरमध्ये किंवा मिक्सर मधून काढल्यानंतर आपल्याला ते दूध गाळावं लागतं, राईट. जी गोष्ट कोकोनटची तीच गोष्ट बदामाची. तर त्यासाठी मुस्लिम क्लॉथ किंवा नट मिल्क बॅग नावाचं एक हे तुम्हाला अमेझॉन वरती इझिली अवेलेबल आहे. नट मिल्क पॅक म्हणून तुम्ही टाकलं तर तुम्ही नट मिल्क बॅग जे आहे त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं जे हे आहे कुठंतरी पांढरं कपडा घ्यायचा किंवा हे करायचा, घरातला काहीतरी खराब कपडा वापरायचा, तो इफेक्टिव्ह जो यूज आहे तो तुम्हाला त्याच्यात मिळत नाही. तर त्यासाठी मुस्लिम क्लॉथ किंवा नट मिल्क बॅग हे जर का तुम्ही वापरलं, एक फॅब्रिकची ती बॅग असती आणि त्याच्यामधून तुमचं जे मिल्क आहे ते चांगल्या पद्धतीनं स्ट्रेन होतं आणि जो काही वरचा राहिलेला जो काही पार्ट आहे तो तुम्ही इतर सलाड्स मध्ये याच्यामध्ये पण तो वापरू शकता. सो त्याच्यामुळे जी कन्सिस्टन्सी आहे तुमच्या कोकोनट आणि आल्मंड मिल्कची ती अतिशय छान तयार होते. त्यात पिक्चर मध्ये दाखवलंय तसं एक चांगला क्रीमी लेअर त्याला मिळतो. चांगल्या पद्धतीनं ते दूध जे निघतं ते हे होतं. थोडंसं आपण नंतर गरम करून त्याच्यामध्ये हळद टाकून दूध हळद पण वापरू शकतो, सूप साठी वापरू शकतो.
पुढे जाऊन आम्ही तुम्हाला जो ऍपल केक वगैरे बनवायला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. त्या दुधाचं थोडंसं विरजण लावून दही पण करू शकता आणि त्या दह्याचं पातळ ताक पण तुम्ही करू शकता. सोलकडीचा आहे वापर करू शकता, बदामाचं सूप म्हणून करू शकता, बदामाची गूळ टाकून केलेली वेगळ्या पद्धतीचं जे गूळ आणि मध टाकून केलेलं जे बदामाची खीर असती ती पण अतिशय चांगली लागते, तर ती तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. पण हे दूध स्ट्रेन करण्यासाठी नट मिल्क बॅग तुम्ही जर का तुमच्या किचन मध्ये ठेवली तर त्यांना इझिली तुम्ही दूध काढायला त्याचा फायदा होऊ शकतो. हे बऱ्याच जणांना माहित असेल. ज्युलियन व्हेजिटेबल पिलर, व्हेजिटेबल पिलर हे बहुतेक सगळ्या घरामध्ये असतं, फक्त ते चांगल्या क्वालिटीचं आणि त्याला धार चांगली पाहिजे. आणि ज्युलियन पिलर हे एक व्हेजिटेबल पिलर आहे. त्याचे जे एजेस असतात ते व्हेजिटेबल वरचं जे काही लेअर आहे तो काढण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. काकडी आहे, कॅरेट आहे, तुमचं गाजर आहे, कुकुंबर, बीट याच्यावरचे जे पिल्स आहेत ते पिल्स योग्य पद्धतीने काढण्यासाठी त्याचा फायदा होतो. तुमचं टाइम बऱ्याच वेळा कमी होतं आणि सुरीनं कापताना जे काही आपल्या हाताला जखम होण्याची किंवा ते व्यवस्थित कापलं जात नाही, बऱ्याच वेळा त्याचा अंश जो आहे तो निघून जातो. ऑलमोस्ट हे सगळ्यांच्या घरामध्ये असतं. ज्यांच्या घरामध्ये नाहीये त्यांनी हे व्हेजिटेबल पिलर जरूर मागवून घ्या आणि हे व्हेजिटेबल पिलर तुमच्या सॅलेडवरचं ड्रेसिंग तयार करण्यासाठी तुम्ही वापरणं गरजेचं आहे. लैला बागवान व्हेगान मिल्क बॉईल करू शकता, पण बॉईल करायच्या अगोदर थोडा वेळ ते फ्रीजमध्ये ठेवा, थोड्या वेळ ते पाश्चराइज करणं गरजेचं असतं. थोडा वेळ 1 तास 2 तास ते फ्रीजमध्ये ठेवायचं, थोडासा त्याला घट्टपणा आला की फ्रीजमधनं बाहेर काढायचं आणि मग ते आपण जसं दूध आणल्यावरती करतो तसं बारीक गॅसवरती थोडासा चमचा हे करून ते थोडंसं गोळवत हे करायचं. आपल्या प्रॉपर दुधाला येते तशी साय त्याला येत नाही आणि थोडीशी अगदी साय येते. आपल्या दुधाला जशी उकळी येते तशी 2 मिनिटं उकळी येते, त्यातनं वाफा यायला लागल्या की ते तुम्ही बंद करायचं, कारण आपण ते बनवताना पाणी टाकलेलं असतं. सो अशी आपल्या दुधाला येते त्यात फॅट नसतं काही, त्यामुळे ते आपल्या दुधाला येते तशी साय येत नाही. मी दुधावरचं जे सेपरेट सेशन घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला मी दोन्हीही मार्गदर्शन करणार आहे की मिल्कला अल्टरनेटिव्ह कसे वापरायचे, त्याचं दूध कसं बनवायचं, दही कसं बनवायचं. तोपर्यंत तुम्ही करू शकता. फक्त आपल्या रेग्युलर दुधासारखं नाही चालत, ते दूध फाटण्याची शक्यता जास्त असते. सो तुम्ही बारीक गॅसवरती ठेवा आणि तुम्ही हळूहळू ते तापवा. त्याला वाफ आली, त्याच्यावरती वाफ यायला लागली, आपल्या पाणी तापवल्यावर कशी वाफ येते तसं की ते बंद करायचं, थोडंसं गार होऊ द्यायचं. मग त्याच्यामध्ये तुम्ही इतर गोष्टी टाकू शकता किंवा तुम्ही तुमच्या रेग्युलर टी कॉफी मध्ये पण ते वापरू शकता ह्याच्यावरती. सो ज्युलियन व्हेजिटेबल पिलर हा सुद्धा अमेझॉन वरती अवेलेबल आहे. तो तुम्ही तुमच्या रेग्युलर याच्यासाठी वापरला ते चालू शकतो. आणि प्रत्येकाला माझं सगळ्यांना सांगणार आहे, एक स्पायरलायझर तुम्ही सगळ्यांनी मागून घ्या. स्पायरलायझरमुळे तुम्हाला व्हेजिटेबल नूडल्सची खूप चांगली मजा होऊ शकते. सो रादर दॅन मी दररोज सॅलेड खातोय हे असं म्हणण्यापेक्षा आय एम इटिंग स्पायरलाइज नूडल्स एक अमेझिंग फिलिंग असतं. तुमच्या सॅलेडवरती जेव्हा ते नूडल्सच्या स्वरूपात तुम्ही टाकता त्याची टेस्ट पण खूप छान लागते. आणि हे जे स्पायरलायझर आहे ते तुमच्या व्हेजिटेबल्सला एका विशिष्ट पद्धतीच्या नूडल्समध्ये कन्व्हर्ट करायला मदत करते. तुमचं गाजर आहे, काकडी आहे किंवा कुठलंही असं जे लांबडं व्हेजिटेबल असतं ते तुम्ही त्याच्यावरती पहिल्यांदा त्याचं पील काढून टाकायचं आणि आपण एखाद्या शार्पनर मध्ये ज्या पद्धतीनं फिरवतो त्या पद्धतीनं ते फिरवलं की एका साईडनं त्यात छान नूडल्स यायला सुरुवात होती आणि ते नूडल्स सॅलेडवरती अतिशय छान लागतात. त्याच्यावर चाट मसाला वगैरे टाकला तर ते इट्स एक स्निकी वे आहे. मुलांना पण खूप चांगलं वाटतं. रेग्युलर बाहेरचे कुठले मॅगी किंवा इतर नूडल्स देण्यापेक्षा व्हेजिटेबल्स नूडल्स जर का मुलांना खायला तुम्ही शिकवलेत आणि तुम्ही पण खायला सुरुवात केली तर त्यामुळे तुम्हाला खूप चांगली हेल्थ मिळू शकते आणि एक पद्धतीचं सॅलेडमध्ये एक पद्धतीची व्हरायटी आपल्याला मिळू शकते. स्पायरलायझरला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही, कुणीतरी विचारलंय स्पायरलायझरला काय म्हणतात. कोणाला माहित असेल तर स्पायरलायझरला मराठी टाईप करा चॅट बॉक्स मध्ये, सो दॅट अदर पीपल विल ऑल्सो अंडरस्टँड. अमेझॉन वरती हे टूल पण अवेलेबल आहे. ओके, सो एक टूल राहिलं का बहुतेक मी चेक करतो, नाही पुढे मी सांगणार आहे ते कसा याचा वापर करायचा. ओके, सो धिस फिनिशेस कुठले कुठले टूल्स वापरायचे, 1-2 मिनिटांमध्ये टूल्स कसे वापरायचे त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ज्युलियन व्हेजिटेबल पिलर कसा वापरायचा ते या स्लाइड्स मध्ये सांगितलेलं आहे. कुठलेही व्हेजिटेबल घेतल्यानंतर थोडंसं ते अँगल मध्ये पकडणं गरजेचं आहे, थोडंसं ते तिरकं पकडायचं आणि तिरकं पकडून ते करायचं सो दॅट तुमच्या हाताला त्याच्यामुळे काही डॅमेज होणार नाही. आणि खूप जास्त डीप नाही करायचं. ते गाजरमध्ये दाखवलंय, तुमच्या पिक्चरमध्ये जे गाजर दाखवलंय तर शेवटी त्याच्या ज्या पील्स तयार होतात या पील्स तुम्ही वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स मध्ये वापरू शकतात. या पद्धतीचा पिलर वापरून तुम्ही कुठल्याही व्हेजिटेबल आहेत ते सॅलेडच्या ह्याच्यासाठी किंवा जे काही आपण व्हेजिटेबल रॅप्स बनवतो त्याच्यासाठी तुम्ही वेगळं वापरू शकता. इव्हन नुसतं जरी वरती सॅलेडवरती टाकलं तर ते चांगलं लागतं टेस्टला, खायला पण ती मजा येते. आणि नुसतं गाजर आणि टोमॅटो दररोज कट करून खाण्यापेक्षा गाजर, काकडी, बीट हे जे कंद पद्धतीमध्ये येणारे जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते पिलरचा वापर केला तर ते चावायला पण चांगला त्याचा परिणाम मिळतो. ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना कवळी आहे अशा लोकांना पण तुम्ही
की खवणे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या वेळापेक्षा पिलर तुम्ही काढून त्याचे जर का बारीक 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 तुम्ही तुकडे बनवले तर ते चांगला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. चकलीचा साचा पण वापरू शकता. येस, शेखर जमदाडे ते पण वापरू शकता, पण ते खूप जास्त पेनफुल प्रक्रिया आहे, ती प्रत्येकालाच ती जमत नाही. स्पायरलायझरचा मी सांगितलं ज्या पद्धतीनं आपण लहानपणी आपली पेन्सिल शार्पनर मध्ये गिरमिट असायची का पेन्सिल असायची, पेन्सिलला ज्या पद्धतीनं आपण टोक करायचो त्या पद्धतीनं स्पायरलायझरचा वापर तुम्ही करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा पिलरनी त्याच्यावर हे काढायचं आणि ते जे व्हेजिटेबल आहे पेन्सिल शार्पनरचा वापर केल्या पद्धतीनं ते तुम्ही त्यामध्ये वरून जस्ट फिरवायचं आहे. ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये नूडल्स तयार व्हायला लागतात. आणि पुढे जाऊन आम्ही तुम्हाला एक स्पॅगेटीची जी इटालियन टाईपची जी रेसिपी आहे किंवा थाई टाईपची जी रेसिपी आम्ही तुम्हाला शिकवणार आहे, सांगणार आहे, ती रेसिपी साठी या स्पायरलायझरचा खूप चांगला वापर होऊ शकतो. आणि व्हेजिटेबल नूडल्स करून त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचं हे बनवण्यासाठी रेसिपी बनवण्यासाठी पण तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. काही डूज अँड डोंट्स हे रेसिपी करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे यूज एक्झॅक्ट मेजरमेंट्स. जेव्हा तुम्हाला आम्ही 1 चमचा सांगतोय 2 चमचे सांगतोय त्यावेळेला कशाही पद्धतीने अंदाजे घेतले असं न करता त्याच्यामध्ये प्रमाण असतं. जेव्हा तुम्ही हे मागून घ्याल त्यावेळेला 1 ml 2 ml 5 ml हे प्रमाण त्याच्यामध्ये टाकलेलं असतं. सो तुम्ही जनरली जेव्हा तुम्ही प्रॉपर रेसिपी बनवणार आहे, जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की डोस हा फार महत्वाची गोष्ट असते. सो तुम्ही कप्स आणि स्पूनचा जर का वापर केला चांगल्या पद्धतीनं, जेव्हा आम्ही तुम्हाला रेसिपी देतो रेसिपीमध्ये जेव्हा आम्ही स्पून फुल म्हणतोय त्यावेळेला आपल्या चमच्यांचा साईज वेगळा असू शकतो. तर तिथं आपण ऍक्च्युली कॉन्सन्ट्रेशन लिहिलेलं असतं की तुम्ही 5 ml वापरायचं आहे, 1 ग्रॅम वापरायचं आहे, 2 ग्रॅम वापरायचं आहे. तर हे जे स्पून्स आता तुम्हाला दाखवले तर त्याच्यावरती ते प्रमाण लिहिलेलं असतं आणि त्या एक्झॅक्ट प्रमाणामध्ये तुम्ही तेल टाकलं, एक्झॅक्ट प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तो जो काही घटक आहे तो वापरला तर त्याचा खूप चांगला फायदा. मग ते तुमचे मसाले असतील, हर्ब्स असतील, इतर कुठली गोष्ट असेल तर त्याच्यासाठी तो जो डाव आहे ते जर का त्याच्यावरती मेन्शन केला असेल की किती ग्रॅमचे आहेत का त्याचं प्रमाण किती आहे तर ते आपलं लाईफ सोपं बनवू शकतात. आणि ज्या काही रेसिपी आम्ही तुम्हाला देतो त्या तुम्ही ज्या काही रेसिपी बघतात त्या चांगल्या टेस्ट मध्ये लागू शकतात. अदरवाईज मीठच जास्त पडतंय, तिखटच जास्त पडतंय, मीठ कमी पडलं, हे पडलं तर ती पूर्ण ती रेसिपी जी तुम्ही प्रयत्नपूर्वक बनवली ती चांगली लागत नाही, ब्लांड लागते किंवा त्याची एवढी मजा येत नाही. आपल्याला वाटतं की असलं काही घासपूस आपण खाऊ शकणार नाही. सो प्लीज लक्षात घ्या की कशाला काय प्रमाण म्हणतात. जेव्हा आपण 1/4 कप म्हणतोय, 1/4 कप 1/4 कप असं जेव्हा आपल्याला सांगितलं जातं कुठलीही गोष्ट घेण्यासाठी, इट कम्स टू 4 टेबल स्पून. आपला जो रेग्युलर चमचा असतो तो 4 चमचे इक्विव्हॅलंट टू 1/4 कप. अर्धा कप जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेला 8 चमचे असतं. 1 टेबल स्पून म्हणजे 3 टीस्पून. 1 टेबल स्पून इज इक्वल टू 3 टीस्पून. ज्यांना कोणाला पाहिजे त्याचा फोटो याचा काढून घेऊ शकता. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की आम्ही चहाचा चमचा घ्यायचा का रेग्युलर चमचा घ्यायचा. तर 1 टेबल स्पून जो आपण पहिल्यांदा पोहे उपीट वगैरे खायला वापरायचो तो 1 चमचा किती याला असतो, 3 चहाच्या चमच्याने एवढा असतो. अर्धा कप जेव्हा आपण एखाद्या म्हणतो त्यामध्ये 8 चमचे ती गोष्ट असती आणि 1/4 कप असतो ते 4 टेबल स्पून. आणि 1 पिंच, जेव्हा 1 पिंच म्हणतो तर 1 ऑफ द 16 म्हणजे टीस्पूनच्या 16 अंश लेस एवढं 1 पिंच असतं. 1 चिमूट हे काही तुम्हाला फार सांगायची गरज नाही. 1 चिमूट म्हणजे आपल्याला माहिती आहे की अगदी कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला ते जो इन्ग्रेडियंट असतो तो घ्यायचा असतो. सो पर्टिक्युलरली ज्या काही पावडर्स आहेत त्या पावडर्स तुम्ही सगळ्या पिंच मध्ये घ्यायच्या आहेत. तुमचं जे काही ह्याच्याबरोबर आम्ही जे काही हर्ब्स सांगतोय किंवा इतर ज्या गोष्टी सांगतोय ते टेबल स्पून मध्ये असतात. औषधं जी असतात ती तुमची टेबल स्पून मध्ये असतात. आणि जे काही इन्ग्रेडियंट्स आम्ही तुम्हाला सांगतो ते कधी कधी अर्धा कप किंवा 1/4 कप तुम्हाला घेणं गरजेचं असतं. याच्यावरती ड्राय हर्ब जे असतात तर ड्राय हर्ब जे असतात ते खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरायचे नसतात. जेव्हा तुम्ही फ्रेश वापरताय तेव्हा 1 टेबल स्पून आणि म्हणजे 1 टेबल स्पून ड्राय आणि 1 टेबल स्पून फ्रेश. जर का मला माझ्या भाजीमध्ये ड्राय हर्ब्स किती वापरायचे आणि फ्रेश हर्ब्स किती वापरायचे तर इक्वल प्रमाणामध्ये वापरू शकता. मॅक्सिमम जर का तुम्हाला हे करायचं असेल तर 1:3 रेशो म्हणजे जेवढे फ्रेश हर्ब्स घेताय त्याच्या जास्तीत जास्त तिप्पट तुम्ही ड्राय ऑइल वापरू शकता. पण आयडियली माझं सगळ्यांना म्हणणं राहील की इक्वल क्वांटिटीमध्ये तुम्ही शक्यतो वापरण्याचा प्रयत्न करा. आणि वाढवायचा असेल तुमच्या रेग्युलरच्या मध्ये तर ड्राय हर्बचं प्रमाण वाढवा. फ्रेश हर्बचं प्रमाण वाढवलं तर ते तुम्हाला खूप जास्त तिखट लागणार, खूप जास्त ढेकर तुम्हाला येणार किंवा खाताना तोंड भाजण्याची शक्यता ही फ्रेश हर्बमुळे जास्त असते आणि त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं ऍज कम्पेअर टू ड्राय हर्ब्स. सो 1:3 किंवा 1:1 या कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही सुरुवात करू शकता. सोक्स तुमचे जे सीड्स आहेत कुठल्याही पद्धतीचे जे सीड्स आहेत ते मिनिमम 6 तास रात्रभर भिजवून ठेवायला आपण शक्यतो सांगतो. आणि त्याच्यातली विकर ओपन होण्यासाठी मिनिमम 6 तासाचा कालावधी त्याला देणं गरजेचं असतं. सो पोमेग्रेनेटचे असतील किंवा तुमच्या ह्याचे
फ्लॅक्सीड्स असतील किंवा आपल्या लाल भोपळ्याच्या बिया असतील किंवा नट्स म्हणजे आपले रेग्युलर आपण वापरत असलेलं आल्मंड असेल, बदाम असेल किंवा इतर कुठले ड्रायफ्रुट्स असतील, तर ते मिनिमम 6 तास तरी तुम्ही ओव्हरनाईट भिजवणं गरजेचं आहे. जास्त वेळ ठेवलं तरी चालतंय, पण 6 ते 8-9 तास, ज्या 12 आणि 24 तास भिजवलं तर त्याच्यातली ती व्हॅल्यू पण कमी होऊ शकते. ओव्हरनाईट रात्रभर भिजवून ठेवले तर तेवढं आपल्यासाठी सफिशियंट आहे. मोर इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, फॉर मॅक्सिमम हेल्थ व्हॅल्यू प्लीज स्टिक टू द रेसिपी एक्झॅक्टली. आम्ही ज्या तुम्हाला रेसिपी शेअर करतो, सांगतो किंवा जे काही प्रमाण आम्ही सांगतोय की पहिल्यांदा फ्रुट्स खावा, मग नाश्ता करा, पहिल्यांदा सलाड खावा, मग तुमचं जेवण करा, जेवणामध्ये धान्याचा वापर कमी करा, जेवणामध्ये खूप जास्त तिखट पदार्थ वापरू नका, खूप जास्त प्रमाणामध्ये डाळी किंवा मोड आलेली कडधान्य कच्च्या स्वरूपात खाऊ नका. ह्या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोय त्या स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या हेल्थ लवकरात लवकर मिळवायची असेल आणि लवकरात लवकर आजारमुक्त व्हायचं असेल. आणि ऑलवेज कीप की ही जी फूड प्रिन्सिपल्स आहेत किंवा ही जी काही टूल्स आहेत, ही टूल्स तुम्ही वापरल्याशिवाय तुम्हाला त्याचं महत्व काय ते कळणार नाही. बरेच लोक जस्ट ऐकतात आणि सोडून देतात, आज करूया, उद्या करूया, हे करूया. ॲज आय सजेस्टेड या गोष्टीसाठी थोडंसं तुमच्या घरातल्या गृहिणीबरोबर बसून शांतपणे बसून या गोष्टी ठरवणं गरजेचं आहे. गृहिणीनं मनावर घेणं गरजेचं आहे. आणि मी माझ्या एकट्यासाठी न करता माझ्या फॅमिलीला मला डायबिटीस फ्री ठेवायचं आहे, आजार फ्री ठेवायचा आहे आणि एका फॉरेवर फिटनेस कडे मला जायचं आहे. हा दृष्टिकोन ठेवून आयुष्यभराचं तुमचं विजन तुम्ही ठेवलं तर आम्ही जो काही DFFचा डाएट देतोय तो डाएट तुम्हाला फायद्याचा होईल. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या डाएटमध्ये, आमच्या रेसिपीजमध्ये जे काही प्रोटोकॉल आम्ही तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आमच्या 10 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून आलेल्या आहेत. आणि आता मी तुम्हाला जे सगळं सांगतोय ते तुम्हाला एज्युकेट करायला लागलोय. बऱ्याच वेळेला या ज्या गोष्टी असतात त्या सोप्या असतात, बऱ्याच सारख्या गृहिणी स्मार्ट असतात, आहेतच. आणि रादर तुम्ही आता जेव्हा जेव्हा डायबिटीस फ्री फॉरेवरच्या पेशंटच्या वर माझं बोलणं होतं त्यावेळेला न विसरता मी त्या गृहिणीचं पण अभिनंदन करतो की ज्या वेळेला त्या पर्टिक्युलर डायबिटीसचा व्यक्ती फ्री होत असतो त्यावेळेला नवरा असेल तर त्याच्या मिसेसचं आणि मिसेस असतील तर त्या नवऱ्याचं, कारण या दोघांच्या समन्वयानेच ही डायबिटीस मुक्ती लवकर होऊ शकते. एका हाताने हा गाडा ओढणं अवघड असतं. दोनच लोक जर का ह्याच्यामध्ये घरातली इन्व्हॉल्व असतील आणि ती पण नवरा बायको जर का इन्व्हॉल्व असतील तर त्याच्यामध्ये प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आई मुलगा, मुलगा आणि आई किंवा आई आणि मुलगी असंही कॉम्बिनेशन याच्यामध्ये चालू शकतं. जरुरी नाही की त्यात नाही माझं लग्न झालेलं नाही असं एक्सक्यूज त्या केसमध्ये तुम्ही घ्यायचं नाही आहे. राईट. सो ऑल दिस इज अबाउट डायबिटीस फ्री फॉरेवर क्लिनिक. आणि आजच्या सेशनच्या बाबतीत ऑलरेडी आपण 1.5 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना हा सपोर्ट दिलेला आहे, इंडिया आणि इंडिया प्लस अब्रॉड मध्ये पण. या सगळ्या रेसिपीज आणि या सगळ्या गोष्टी वापरून 1000 पेक्षा जास्त लोक इन्शुलिन फ्री झालेले आहेत आणि 6,500 ते 8,000 लोक आतापर्यंत गोळ्या औषधांशिवाय जीवन जगत आहेत. आणि आपल्या सगळ्यांचं DFFचं मिशन आहे की आपल्याला 2030 पर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना डायबिटीस मुक्त करायचं आहे, ते पण योग्य आहाराच्या माध्यमातून, योग्य रेसिपीच्या माध्यमातून, गोळी औषध इन्शुलिन शिवाय. आणि हे जे सगळं आहे ते आपल्याला या डायबिटीस फ्री फॉरेवर मध्ये एज्युकेशनच्या माध्यमातून आणि केअरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, चांगला वाटला असेल तर जेव्हा कधी आम्ही हा व्हिडिओ पब्लिश करू त्यावेळेला तो व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा. www.drbhagyeshkulkarni.com ह्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचे कॉमेंट्स टाकू शकता. आणि आज ज्यांनी सेशन अटेंड केलेलं आहे या सेशनची PDF कॉपी तुम्हाला मेलवरती आणि या आत्ताच्या माझ्या प्रेझेंटेशनचं रेकॉर्डिंग आपल्या ऑनलाईन जे ग्रुप्स आहेत त्याच्यावरती अवेलेबल राहील. अजूनही काही आठवड्यामध्ये, 1 किंवा 2 आठवड्यांमध्ये हे तुम्हाला युट्यूबवरती पण येईल. आज आम्ही 2 युट्यूबवरती व्हिडिओज, फ्रायडे मीटअप्सचे 2 व्हिडिओज डिजिटल मार्केटिंगच्या टीमने आज पब्लिश केलेले आहेत. आज संध्याकाळी दिसतात का चेक करा, किंवा उद्या सकाळी डॉक्टर भाग्येश कुलकर्णी कन्सल्टेशन किंवा डॉक्टर भाग्येश कुलकर्णी डायबेटॉलॉजिस्ट माझं वैयक्तिक युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती 2 व्हिडिओज लाईफ कमांडमेंट, जे सुरुवातीला फर्स्ट जो माझा घेतला होता तो व्हिडिओ, 12 लाईफ कमांडमेंट्स आणि डायबिटीस इज अ ब्लेसिंग और डिस्गाईज, हे 2 व्हिडिओ आम्ही आज पब्लिश केलेले आहेत. मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की हे आहेत का, ते व्हिडिओ जरूर जाऊन बघा. त्याच्यावरती तुम्हाला आवडले असेल त्याच्यामध्ये कॉमेंट्स टाका आणि ते व्हिडिओची जी कॉपी आहे ती कॉपी इतर लोकांना पण ती शेअर करा. सो टिल दॅट टाइम, बेस्ट ऑफ लक, बाय बाय, टेक केअर, बाय बाय, टेक केअर. नेक्स्ट मीटिंग मध्ये ॲज आय सजेस्टेड स्प्राउटचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा, स्प्राउट कशा पद्धतीने भिजवायचे, काय वापर केला पाहिजे, कुठून परचेस करायचे, कसे टिकवायचे, या सगळ्याची माहिती मी पुढच्या सेशन मध्ये देणार आहे. इट्स ऑलरेडी 8:52. आवर सेशन इज एक्सटेंडेड फॉर 15 मिनिट्स. 15 मिनिटं एक्स्ट्रा सेशन एक्सटेंड झालेला आहे.
Okay, so see you next time for next meeting. Thank you very much for your patient listening. Thank you.